झूम आउट थोड़ा असू दे. थोडा. हां 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 ठीक आहे एवढंच. ओके. चला चालू झालं. पुढं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऑनलाईन आवाज येतो का सांगा आधी. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ऑनलाईन गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऑफलाईनला आहे का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर? दिसतोय का मी? चला वेलकम टू ऑल. आता आपलं पहिलं लेक्चर बॅचचं स्टार्ट होत आहे. सब्जेक्ट कुठला? इकॉनॉमिक्स. ठीक आहे. बरं लक्ष द्या. आता कोणी नवीन असेल, एकदमच सुरुवातच जस्ट केलेली आहे आणि काही जणांचा थोडा अभ्यास झालेला असेल, 1-2 वर्ष, 1-2 प्री, काहींनी मेन्स, काहींचे 4-5 वर्ष झालेले असतील. आता जे काही कोणी फॉलो करते बघतात किंवा कोणी बॅच जॉईन केली त्याच्यानुसार बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा इकॉनॉमिक्स बद्दल नेमका प्रॉब्लेम काय हे आपण बघू आणि एक्झॅक्टली काय केलं पाहिजे परीक्षेसाठी, ज्याला मी नेहमी शब्द वापरतो एक्झाम ओरिएंटेड हा शब्द. आणि मग मार्क्स कमी येण्याचे काय काय कारण आहेत. माझा एक शब्द असतो बघा नेहमी, डॅमेज कंट्रोल. जे आपण एखादी गोष्ट दुरुस्त करण्यासाठी त्याला आपण डॅमेज कंट्रोल म्हणतो ना, ते करण्याच्या अगोदर काय पाहिजे, डॅमेज कुठं झालं आणि किती झालंय हे बघायला लागेल ना. म्हणजे आपल्या नेमका कुठं चुका होत आहेत, काय कमी पडतोय आपण रिगार्डिंग इकॉनॉमिक्स, जेणेकरून की मार्क्स आपल्याला कमी येत आहेत एकदमच. ते आधी शोधायचं, ते दाखवायचं आणि मग त्याच्यावर काय करायचं, परत काम करायचं, त्याला सोल्युशन म्हणतो. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी परत प्रत्येक बॅच स्टार्ट होताना मी सुरुवातीला वापरत असतो. जर तुम्हाला युद्धात जिंकायचं असेल तर युद्धाचा पहिला नियम काय माहिती? शत्रूचा पूर्ण परिचय असणे. हे लक्षात घ्या. माझं तुमचं युद्ध कोणासोबत आहे? माझ्यासोबत नाही, आयोगासोबत पण नाही. म्हणजे युद्ध म्हणजे त्या अँगलने नाही की जाऊन आता मारामारी करायची आपल्याला, पण आपण ज्याच्यासोबत लढतोय एमपीएससी मध्ये आता आपला सब्जेक्ट कुठला आहे? इकॉनॉमिक्स. मग हा आपला शत्रू आहे. तर मग शत्रूची ओळख आहे का? अजिबात नाही. नवीनवाल्यांनी तर लोडच घ्यायचं नाही. नवीनवाल्यांनी फक्त ऐकायचं मी काय म्हणतो ते. मी काय विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देता आली नाही तर लगेच निगेटिव्ह व्हायचं नाही. पण ज्यांनी थोडाफार अभ्यास केला आहे, काही एखादी प्री दिली, मेन्स दिली आहे, 3-4 वर्ष झाले, तर त्यांनी नीट ऐकायचं आणि काही प्रश्नांची उत्तर द्यायची. त्याच्यामध्ये ओल्ड स्टुडंट आणि न्यू स्टुडंट दोघांसाठी पण ही बॅच गरजेची आहे किंवा हा अँगल गरजेचा आहे. आता मी जो तुम्हाला सांगेल ते. एमपीएससी म्हणले की आपण ठरवून येतो फिक्स किती वर्ष विचारते तुम्हाला, किती वर्ष एक अंदाजे? 2-3 बरोबर झालं. सुरुवातीला सरेंडर झालो, आपण ठरवलं की 2-3 वर्ष लागणारच आहेत, हमखास डिक्लेअर करून आलोय. त्यामुळे गाडी काय होती, मग सुरुवातीला स्लो चालते. आता तर सुरुवात केली म्हणून सर अजून 2 वर्ष बाकी आहेत, बघू शेवटच्या वर्षी हे करू. तेव्हा कुठं शेवट 2-3 वर्षानंतर प्री निघते पहिल्या वर्षी. मग प्री निघाले अजून कॉन्फिडन्स येतो, घरचे म्हणतात अरे प्री पास झाला आता सोडू नको. मग त्याच्यानंतर कुठं अजून 1-2 वर्ष लागतात, मग मेन्स निघते. बरोबर झाली का पंचवार्षिक योजना जाग्यावर? म्हणजे पंचवार्षिक योजना टॉपिक सुरू करायच्या अगोदरच संपली, इथंच झाली 5 वर्ष. हे जे आहे ना अलिखित नियम, हे कोणी तयार केलेलं आहे? बरोबर कुठं लिहिलं आहे का? मग ते 3 वर्ष 4 वर्ष लागण्याचं कारण काय? तर आपण काही गोष्टी समजूनच घेत नाहीत. बॅच असेल किंवा अभ्यास असेल, जेव्हा आपल्याला लक्षात आलं की करायचं आहे, बॅच पण जॉईन करायची, पहिल्या दिवशी लगेच सर टॉपिक सुरू करा. दारिद्र्य, बेरोजगारी, राष्ट्रीय उत्पन्न, किंवा अभ्यासही सुरू करताना सेल्फ स्टडी करताना पुस्तक घ्यायचं कुठलंही, वाचायचं पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत. शत्रूचा पूर्ण परिचय करून घेणं म्हणजे हा जो प्रकार आहे, जो मला वाटतंय की आपण मागच्या किती 6-7 वर्षापासून
जेव्हापासून मला असं वाटलं की आता मुलांना हे सांगणं पण गरजेचं आहे, तिथून मी सुरू केलेलं आहे. 6-7 वर्षापासून प्रत्येक बॅचला मी आल्याला अजिबात कंटेंट घेत नाही, डायरेक्ट कुठला टॉपिक सुरू करतच नाही. सिलेबस काय आहे, क्वेश्चन पॅटर्न कसा आहे, डिमांड ऑफ द एक्झाम काय, काहीच माहिती नसतं. डायरेक्टली स्टार्ट करतो अभ्यासाला, पुस्तक वाचतो आणि जातो. आणि मग एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होत नाही. मग काय होतं, फक्त अभ्यास होतो. बरोबर ना? आपल्याला वाटतं की आपण अभ्यास करतोय, पण परीक्षेत रिफ्लेक्शन येतं का नाही येत? म्हणजे मग जुन्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, याच गोष्टी केलेल्या आहे. आलं, सुरू केलं, बघू, मग 1-2 वर्षानंतर कळतं, थोडंफार समजायला लागतं. तोपर्यंत 2 वर्ष गेलेले असतात. मग कळाल्यानंतर कुठेतरी प्री निघते, पुन्हा अजून एखादं वर्ष गेलेलं असतं. असं करत करत प्री मेन्स काही हे नाहीये. एवढे वर्ष कशाला लावायचे? तर सुरुवात व्यवस्थित झाली पाहिजे. मी जे शब्द आहेत ना जाणीवपूर्वक वापरतो, ज्याला आपण एक्झाम ओरिएंटेड म्हणतो किंवा डिमांड ऑफ द एक्झाम, ही जोपर्यंत कळत नाही तुम्हाला तुमचा अभ्यास हा परीक्षेनुसार होत नाही. अभ्यास तर होतो पण परीक्षेनुसार होत नाही. आणि मग आपल्याला पेपरमध्ये गेल्यानंतर प्रश्न ओळखीचे वाटतात का? सगळेच प्रश्न असे अननोन वाटतात का? नाही ना. तुम्ही बघा पेपर झाल्यानंतर असं वाटतं की सर बऱ्यापैकी पेपर सोपा होता, पण आन्सर की आल्यानंतर कळतं नाही थोडा अवघड होता. रिझल्ट आल्यानंतर कळतं नाही पेपर खूपच अवघड होता. स्टेप बाय स्टेप ओपिनियन बदलत जातं किंवा मग आपला अभ्यास नव्हता असं लक्षात येतं. त्याचं काय कारण आहे? पीओक्यू अनालिसिस नसणं आणि प्रॉपर सिलेबस डिकोड नसणं. मग जुन्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून 3-4 वर्ष लागलेत. आता ही बॅच जी आपण सांगतोय करतोय आता, व्हॅल्यू एडिशन असू द्यात किंवा योग्य डायरेक्शन असू द्यात, ती जुन्यांना मिळेल. इतके वर्ष गेलेत, आता इथून पुढे जाऊ द्यायचे का? अजून 3 वर्ष जाऊ द्यायचे? जुन्यांसाठी हा मेसेज आहे. आणि जेव्हा एकदा तुम्ही आता बॅच कराल, ह्याच्या आधीच्या विद्यार्थ्यांनी बघा, एकदा बॅच केल्यानंतर इकॉनॉमीशी परत करायची गरज पडतच नाही. एवढ्या लेवलला आपण स्ट्रॉंगली घेतोय. आता नवीन विद्यार्थ्यांनी काय शिकायचं याच्यातून? ज्या चुका यांनी केल्यात त्याच चुका तुम्ही काय करायच्या? रिपीट करायच्या नाहीत. सो एक्झॅक्टली त्या गोष्टी बाहेर काढायच्यात आपल्याला. आणि नवीन वाल्यांना परत एक मेसेज देतो, इकॉनॉमिक्स अवघड आहे, समजत नाही, फारच किचकट विषय, मार्क येतच नाहीत. तर आपली सुरुवात ही डेफिनेशन पासून होते, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. लक्षात घ्या नवीन वाल्यांनी. मी सुरुवात इथून करतो की इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमीमध्ये नेमका काय फरक आहे, इथून सुरुवात असते आपली. तेव्हा अजिबात लोड घ्यायचा नाही की डायरेक्ट गाडी 4थ्या गिअरला जाईल का, स्पीड बुलेट ट्रेननं जाईल का, काही नाही. आपल्याला इथं स्पीडपेक्षा काय महत्वाची आहे? डायरेक्शन महत्वाची आहे. आणि ती डायरेक्शन म्हणजे कसली? एक्झाम ओरिएंटेड डायरेक्शन. त्यामुळे डिफरन्स बिटवीन इकॉनॉमिक्स अँड इकॉनॉमी हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं. पूर्व परीक्षेला सिलेबसमध्ये इकॉनॉमिक्स शब्द आहे का इकॉनॉमी आहे? अर्थशास्त्र की अर्थव्यवस्था आहे? बरोबर. मग तिथं काय आयोगाकडून चूक झाली का? अर्थशास्त्र टाकायच्या ऐवजी प्रिंट मिस्टेक झाली असं, किंवा आयोगालाच माहित नाही अर्थशास्त्र काय आणि अर्थव्यवस्था काय, असं काही आहे का? इथून आपल्याला सुरुवात करायची, क्लिअर करायचं, लक्षात घ्या. त्यामुळं सगळं व्यवस्थित होईल. फक्त मी काय सांगतोय ते सुरुवातीला फॉलो करायचं. कळतंय? चला, ऑनलाईन आहेत का सगळे जागेवर? इथंपर्यंत काय सांगितलं लक्षात आलं का? काय चाललंय ते? आता तुमच्यासाठी सिलेबस पण येतं आणलेला, दाखवलेला. जे काय असेल ते आयोगाला धरून चालायचं आपलं. हवेत गप्पा नाही मारायच्या. उगाच मी म्हणतोय म्हणून फॉलो नाही करायचं. प्रत्येक गोष्ट समोर आयोगाला ठेवतो तुमच्या. सिलेबस असेल, पीओक्यू असेल, आणि मगच तुम्हाला सांगेल काय असेल ते. हे प्री आणि मेन्सचा सिलेबस. त्याच्यानंतर काही पॉईंट्स काढलेले आहेत तुमच्या याच्यातून, आणि हे सगळे आयोगाचे प्रश्न घेतलेले. हे कंबाईनचे हे सगळं समोर ठेवून आपल्याला डिस्कस करायचं. चला, ऑनलाईन एकदा कन्फर्मेशन द्या. आहेत ना सगळे सोबत? हां. तुमच्यापैकी किती जण एकदमच फ्रेशर आहात? ठीक आहे. किती जणांनी प्री वगैरे दिलेली, आधी मेन्स दिलेली आहे? लाजायचं नाही. तुम्ही काय गुन्हेगार आहेत का? काय दिली असेल तर ठीक आहे ना, पण मग आता ज्या काही गोष्टी झाल्यात आधी त्या आता होऊ द्यायच्या नाहीत. ऑनलाईन किती जण आहेत एकतरी एक्झाम दिलेली आहे? ओके, ठीक आहे. काही जणांनी सहज अटेम्प्ट दिला असेल, उगाच भरला फॉर्म, दिली परीक्षा, देऊन तर बघू. असो, चला.
प्री प्लस मेन्स इकॉनॉमिक्सचं आपलं टार्गेट आहे. ती पण एक्झाम कुठली? कंबाईन. ह्याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स विचारात घेतले पाहिजे आता थोडंफार लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना आपण कुठल्या गोष्टी विचारात घेतोय आणि सुरुवात करतो. स्ट्रॅटेजी म्हणा किंवा प्लॅनिंग आपल्याला करायची. वेटेज किती आहे इकॉनॉमिक्स प्रीला? हा 15. बर. मेन्सला? इथून सुरुवात असते आपली. म्हणून म्हणलं तुम्हाला आज आणि उद्या 2-3 दिवस पहिले 2-3 लेक्चर हे असेच असतील की एक ना एक गोष्ट इकॉनॉमिक्स संदर्भात, आयोगासंदर्भात, पीओक्यू संदर्भात, सिलेबस संदर्भात एवढ्या मायक्रो लेवलला आपण अनालिसिस करायचं. बेस क्लिअर झाला ना तर बस पुढे सगळं करता येईल त्याच्यावर. पण आपली सुरुवात कुठून असते? हे सगळं स्किप करायचं, थेट अभ्यासाला सुरुवात करायची, टॉपिक घ्यायचे. म्हणजे वेटेज काय, किती आहे, किती मार्कांना येतं, काही माहिती नाही आपल्याला. आणि हे वाटत असेल जुन्यांना की सर ह्याची काय गरज आहे, ह्याची काय गरज आहे हे कळायलाच आपल्याला 3 वर्ष लागले, 4 वर्ष लागले. त्यामुळे जुन्यांनी ना आधी सगळ्यात पहिल्यांदा हे मान्य करा की आपल्या कुठेतरी चुका होत आहेत आणि आपण बदललं पाहिजे. आणि नव्यांनी कोरी पाठी एकदम, तर जे इथे चाललंय ते लिहून घ्या. 15 आणि 10 हा वाला आहे ना, हा सगळ्यात मोठा इश्यू आहे, हा आपण डिस्कस करू. म्हणजे आयोगाने इथं काय गोंधळ घातलेला आहे? सिलेबस बघितला तर कुठला आहे मेन्सला? राज्यसेवेचा पेपर 4चा जो जुना पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह आला. आणि राज्यसभा पेपर 4ला इकॉनॉमिक्स आणि कृषी अर्थशास्त्र मिळून 150 पेपर असतो. 150चा त्याच्या किती मार्कांना होतं? 105. मी काय म्हणतोय, राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 4 आधीचा ऑब्जेक्टिव्ह आला 150चा पेपर होता तो, त्याच्यापैकी 105 इकॉनॉमिक्स मध्ये यायचे. आणि त्यातलेच काही बरेच पॉईंट्स तुम्हाला इकडे टाकलेत कंबाईनला, जो की 105 मार्काचा सिलेबस तुम्हाला कितीला टाकलाय? फक्त 10 मार्काला. विचार करा. मग ह्याच्यासोबत कशी डील करायची, कसं टॅकल करायचं, काय माहिती आपल्याला? तुम्ही ब्लाइंडली काय करता? मग राज्यसेवा मेन्स पेपर 4चा अभ्यास करता. करा अभ्यास. 4 किती मार्काला? 105. येणार किती आहे? हे जमलं पाहिजे. आणि ह्याचं गायडन्स नसल्यामुळे आपण काय डायरेक्शनलेस पळतो, काहीच माहित नाही, जे समोर दिसतं ते ठीक आहे. उलट त्याच्यापेक्षा प्रीला जास्त, म्हणजे तुम्ही जर नीट अभ्यास केला तर इथं आहे. आणि ह्याच्यात सुद्धा हे 10चे आहेत ना, 10 पैकी लिटरली 5 ते 6 प्रश्न प्रीच्या अभ्यासावर सॉल्व्ह होतात. म्हणजे मग इथं वेगळं काय करायचं? 4 ते 5 मार्काला अख्खे राज्यसभेचे मोठे मोठे पुस्तक वाचायचे कसे? वेटेज इनपुट आउटपुट रेशो विचार करा. चला आता काय पॉईंट लिहितोय आपण इकॉनॉमिक्स अभ्यास करताना? आता आपण जी स्ट्रॅटेजी ठरवतोय, प्लॅनिंग करतोय, हे की मला प्रीलाही मार्क आले पाहिजे, मेन्सलाही मार्क आले पाहिजे. आणि विशेष म्हणजे इकॉनॉमिक्सला बऱ्यापैकी लोक सोडून देतात, लास्ट गोष्टी ठेवतात, समजत नाही म्हणून दुर्लक्ष करतात. मग तिथंच आपण पुढे जायचं. जो विषय इतरांना जड जातो त्याच्यात आपण मिनिमम मार्क एक 10, 8 असे तरी काहीतरी किमान घेतले पाहिजे. आणि त्याच्यावर अजून कमांड आणून तो आकडा 12वर नेणं पॉसिबल आहे. आणि कधी नाही ते मला वाटतं या काही 1-2 एक्झाम मध्ये तुम्ही बघा 12 मार्क सुद्धा इकॉनॉमिक्स मध्ये येत आहेत. हे आपण दाखवून दिलेलं योग्य डायरेक्शनने, नॉट अ जोक. ह्याच्यात तुम्ही 8 आणि 9 मार्क म्हणजे मोर दॅन सफिशियंट होते, फार समाधानकारक होते. तो आकडा 12 पर्यंत जाऊ शकतो. जुन्या विद्यार्थ्यांना आवर्जून विचारा, तुमच्या कोणी कॉन्टॅक्टमध्ये असेल तर, आपली बॅच झालेली आहेत ते. म्हणजे असं नाही की ते आपण शिकवलंय आलंय म्हणून, त्यांचीही मेहनत आहे ना. मी तेच सांग, क्रेडिट तुम्हालाच आहे बाबा. फक्त जी डायरेक्शन सांगतो ती फॉलो करा. त्यामुळे तुमची मेहनत, तुमचा अभ्यास आणि तुमचेच मार्क, पोस्ट तुम्हालाच भेटणार आहे, बरोबर? पण त्याचा फायदा घ्या. घ्या आता पहिला पॉईंट. सगळ्यात आपण कंबाईन टार्गेट करतोय एक्झाम, तर काय माहिती पाहिजे? मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट सिलेबस. किंवा सर ह्याच्यात काय मोठी गोष्ट आहे, आम्ही म्हणजे एमपीएससी एंट्री मारायला माहिती की सिलेबस माहिती पाहिजे. सांगतो ना, सिलेबस डिकोडिंग हा प्रकार काय असतो, ज्याला आपण जवळपास 2 तास फक्त सिलेबस डिकोड करतो.
2 तास कशाला लागतात? सिलेबस जो आहे ना, काय आहे, ह्याला 2 तास लागतात का? 2 मिनिट लागतात, फक्त 2 मिनिट. बरोबर ना? किती ओळीचा सिलेबस आहे तुमचा हा कंबाईन प्रीचा? 1, 2, 3. ह्याला काय एवढं इम्पॉर्टन्स आहे? काय एवढं महत्व द्यायचं? काय समजून घ्यायचं नेमकं? बरं, एवढेच टॉपिक आहेत का? ह्याच्या व्यतिरिक्त टॉपिक नाहीत का? मग सिलेबसला धरून जर टॉपिक करायचे असतील तर तुम्ही फेल होणार आहेत. का? कारण याच्यामध्ये मला सांगा, पंचवार्षिक योजना टॉपिक कुठे आहे? वाचा आणि सांगा मला, पंचवार्षिक योजना टॉपिक कुठे आहे? नाहीये. बरं, ह्याच्यात नाहीये, बरोबर. बरं, मग आता ह्याच्यात नाही म्हणल्यानंतर तुम्ही काय म्हणा, सिलेबसला आयोगाने दिलाच नाही, मी कशाला करू? नको करू. मग आयोग म्हणतो तुला पोस्ट भेटणार नाही, तुझा. कळतंय का? ह्या गोष्टी लिटरली तुमच्या समोर आजपर्यंत आल्या नाहीत, इथून सुरुवात झाली पाहिजे. बरं, एलपीजी टॉपिक, नवीन आर्थिक सुधारणा असेल तर सांगा मला. मी म्हणतोय म्हणून नाही, असं याच्यात कुठं असेल तर सांगा. तो पण नाहीये, तेही नाही करायचं का? आंतरराष्ट्रीय संघटना, IMF, वर्ल्ड बँक, WTO कुठं मेन्शन केलंय? बरं, कर प्रणाली किंवा सार्वजनिक वित्त टॉपिक, हे पण बऱ्याच जणांना नाही माहित की भले ते नाव नाहीये पण तो टॉपिक आहे का नाही, इथून आपली सुरुवात आहे. बरं, ते सोडा. चला, आरबीआय टॉपिक आहे का? महागाई, मी आरबीआय म्हणलं, बँकिंग नका सांगू मला. बँकिंग, आरबीआय दोन वेगळे आहेत ना. आरबीआयचं फंक्शन वेगळं आहे, व्यापारी बँकाचं फंक्शन वेगळं आहे. दोघांचा संबंध आहे, मान्य आहे मला, की आरबीआय कोणावर नियंत्रण ठेवतं? व्यापारी बँकावर. मी आरबीआय असं कुठं उल्लेख केलेला आहे याच्यात? नाहीये. बरं, महागाई हा टॉपिक, चलन पैसा हा टॉपिक, हो सर, बरेच टॉपिकच नाहीत ना. काय प्रकार काय नेमका? आणि हा प्रश्न पडला पाहिजे का नाही? भरपूर सरप्राईज मिळणार तुम्हाला, फक्त थोडं टच मध्ये राहा. आज उद्या 1-2 लेक्चर जे होणार आहेत ना, तुम्हाला असं वाटेल की सर यस, म्हणजे तिसऱ्या दिवशी, आज नाही, तिसऱ्या चौथ्या दिवशी असा कॉन्फिडन्स येईल, सर म्हणा आता काय नाही, उद्याच परीक्षा घेऊ द्या आयोगाला, आम्ही लगेच देतो. का? अभ्यास नाही झाला, डायरेक्शन क्लिअर झाली, शत्रूचा पूर्ण परिचय झाला. काय होतं, आपल्याला युद्ध करायचं माहिती, पण शत्रू कसा आहे, किती प्रबळ आहे, काय करायचं काहीच माहित नाही, आणि चालले लढाई करायला. म्हणजे समोरच्या शत्रूकडे आहे AK-47 आणि आपण भाला घेऊन चाललो असा, तर लांबून भाला मारायला, फेकायला. म्हणजे काय, हे शत्रूचा परिचय करणं म्हणजे तोच विषय आहे ना, की आपल्याला अपडेट केलं पाहिजे, आपण बदललं पाहिजे, त्याच्यानुसार आपण आपली प्रिपरेशन केली पाहिजे. हा कुठलाच प्रकार नसतो. आणि म्हणून पहिल्यांदा पूर्ण शत्रूचा एकदा परिचय करून घ्यायचा, प्रॉपर काय प्रीला, मेन्सला किती टॉपिक आहेत, हिडन टॉपिक कुठले आहेत, सिलेबसमध्ये मेन्शन केलेले कुठले आहेत. इथं सुद्धा हे शेती उद्योगावर कसे प्रश्न येतात, हा पण अँगल माहिती पाहिजे. इथं दिले शेती म्हणजे सगळं शेती करत बसा, म्हणजे कोर ऍग्रिकल्चर मध्ये आणि ह्याच्यात नेमका फरक काय, तुम्हाला याच्यावरचे प्रश्न कसे येतात हे कळल्याशिवाय फायदा नाही. मग तुम्ही मला वाटतं भूगोलामध्ये पण कृषी तुम्हाला ते विचारलं जातं. मी नेहमी सांगतो, मृदेचे प्रकार, मातीचे प्रकार, जांभी मृदा, खडकाळ मृदा, हे इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे का? हा, पीक पद्धती, तो काही असू द्या ना, म्हणजे ते कोर ऍग्रिकल्चर झालं. मग इथं तुम्ही शेती म्हणून काय करणार नेमकं, हे पण नाही माहित. मी तुम्हाला विथ POQ दाखवेल, विथ प्रूफ, की ऍक्च्युअली इथं शेती म्हणजे कृषी हे कंबाईन पूर्व परीक्षेला किंवा मुख्य परीक्षेला तुम्हाला कसं विचारलं जाईल. आणि तो अँगल जर तुम्हाला नसेल कळाला तर तुम्ही काय करताय, इरिलेव्हंट डेटा करताय. आपण राज्यसेवेची तयारी करतोय की कंबाईनची? कंबाईनची. मग कंबाईनच्या पूर्व परीक्षेला आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा जो अँगल आहे तो तुम्हाला टॉपिक वाईज लागू केला जाईल. कळते काय चाललंय ते ऑनलाईन? जायचं अशा पद्धतीने, मग हेच घ्यायचं ना, का डायरेक्ट राष्ट्रीय उत्पन्न सुरू करू? राष्ट्रीय उत्पन्न सुरू करणं म्हणजे मग शत्रू AK-47 घेणं आणि तुम्ही काय करताय, भाला तयार घेऊन करताय आणि भाला घेऊन जाताय, मॅचेस होत नाही ते. चला ऑनलाईन. तुम्हाला पण हे सगळं लक्षात आलं पाहिजे. समोर ऑनलाईन वाल्यांचे चेहरे बघून कळतात मला चाललंय का नाही बरोबर. तुम्ही कन्फर्मेशन देत चला ऑनलाईन वाल्यांनी. आणि बरोबर सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळेल की इकॉनॉमिक्स मध्ये का नव्हते मार्क आहेत ते शेवटी कळत. आणि थोडे पेशन्स ठेवा. जे तुम्हाला अपेक्षित असतं ना की लगेच काहीतरी झालं पाहिजे, आणि आजकाल तर पेशन्स अजिबात नाहीच काय. सगळं काय त्या रील्सवर चाललं, 2 मिनिटात कळायला पाहिजे, ढकलावर पटकन, लगेच बघितलं ढकलावर पटकन, हे असं चाललंय. 2 मिनिटावाले अशी पेशन्स नसतात. आयोग पण असं ढकलतं बरं का बाजूला, पटापट बाजूला ढकलतं.
शांतपणे हा सिलेबस आहे, पोस्ट घ्यायची आपल्याला, असं सोपं नसतं हे. त्यामुळे जरा थोडं काय चाललंय ते समजून घ्या. आणि ऑनलाईन वाल्यांना सोबत घेऊन टू वे कम्युनिकेशन करून पुढे जायचंय. का? कारण आपल्याला सिलेबसमध्ये शिकायचं आहे सर्वसमावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, सबका साथ सबका विकास. त्यामुळे ऑनलाईन वाल्यांना सोडणार नाही, नका काळजी करू. चल, आता कळालं इथं मी काय लिहून देतो तुम्हाला. पहिला पॉईंट काय घेतला आपण? सिलेबस. सिलेबस व्यवस्थित इन डिटेल समजून घ्यायचा आहे, शिकायचा आहे. त्याच्याशिवाय तुम्ही कंबाईनची प्रिपरेशन करू शकत नाहीत. हा हा, बरं. इथं पण हे बॅग वगैरे काढा वाटलं. हा, हा, लक्षात आलं इकडं. इम्पॉर्टन्स कळालं का? सिलेबस आपण डिटेल बघणार आहोत, ते गरजेचं आहे. नेक्स्ट पुढचं घ्या, क्वेश्चन पॅटर्न. पहिला झाला सिलेबस, हा पॉइंट. दुसरा आहे क्वेश्चन पॅटर्न. अँटीव्हायरसची आता काही गरज नाही, बाजूला करतो. हा, जुन्या विद्यार्थ्यांना नक्की गरज याची. एकदा अँटीव्हायरस मारा आणि ह्या 2-3 लेक्चर मध्ये ना तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल, ज्याला आपण डिटॉक्सिफिकेशन म्हणतो. फक्त बघा. क्वेश्चन पॅटर्न. आता क्वेश्चन पॅटर्नचं पण महत्व का, ज्याला आपण डिटेलमध्ये पीओक्यू अनालिसिस म्हणतो. हा क्वेश्चन पॅटर्न तुम्हाला कशातून कळेल? आयोगाच्या अगोदर प्रश्नपत्रिकेतून. म्हणजे आपल्याला मग 17 पासूनचा पुढचा ट्रेंड घ्यायचा, रिसेंट ट्रेंड तर घ्यायचा, पण अगोदरच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुमच्या समोर ओरिजिनल जसं आता हे केलेलं आहे, म्हणजे उगाच टाईप केलेलं नाही. आयोगाचे जसे हे पेपर आहेत ना, हे बघा, हे असे प्रश्न हे असे घेऊन येतं आपल्याला डिस्कस करायचे. ह्याचं महत्व थोड्या वेळानेच कळेल तुम्हाला की का असं गरजेचं आहे. क्वेश्चन पॅटर्न याचं इम्पॉर्टन्स का? जसं मी सिलेबस सांगितलं, तुम्हाला अजून टॉपिकच नाही माहित प्रीचे कुठलेत काय, तसं क्वेश्चन पॅटर्न जर तुम्ही नीट समजून घेतला नाही, पीओक्यू अनालिसिस केला नाही, तर प्रॉब्लेम काय येतो बघा. अभ्यास तर झालेला आहे, पण नेमका आयोग तिथं गेल्यानंतर प्रश्न जो विचारतो तो फिरून विचारतो. आपण केलेली कन्सेप्ट, समजून घेतलेली कन्सेप्ट परीक्षेत वेगळं काहीतरी विचारलं, उत्तर देता येत नाही. सेम आपण केलेला फॅक्च्युअल डेटा पाठ केलेला आहे, पण परीक्षेत काय कुठल्या अँगलने विचारलं जातं हे माहिती नसल्यामुळे काय होतं, परत तिथं कन्फ्युजन होतं. म्हणजे 4 ऑप्शन पैकी 2 ऑप्शन इलिमिनेट होतात, 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होतं. मग तिथं आपण कशाला चाललोय, इतके वर्ष कशाला अभ्यास केलेत? 4 पैकी 2 ऑप्शन इलिमिनेट केले म्हणा सर, अचिव्हमेंट झाली ना. ह्याच्यासाठी 2-3 वर्ष गेले, मग परत अजून 2-3 वर्ष घालायचे, मग म्हणायचं सर 3 ऑप्शन इलिमिनेट करतो. तोपर्यंत आयुष्यातले 5 वर्ष इलिमिनेट झालेले असतात, पंचवार्षिक योजना पूर्ण झालेली असते. म्हणजे सरकारने, गव्हर्नमेंटने तर पंचवार्षिक योजना बंद केली माहिती ना 2017ला. मग आता पण आमचं धोरण चालू केलं म्हणा पंचवार्षिक योजनेचं. हे कशावरून कळतं? पीओक्यू अनालिसिस वरून कळतं की आपण अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे. तुम्हाला 5 मिनिटात दाखवतो मी ते. या पॉईंटवर आपण या इकडं. आता हा प्रश्न बघा. चला, ऑनलाईन काय आवाजाचा इश्यू आहे का? काय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना? एकदा मला कन्फर्मेशन द्या बरं. हा हा, ठीक आहे. चला, आता सगळे प्रश्न नाहीये, तुम्हाला काही प्रश्न दाखवतो. आणि इथं आता हा क्वेश्चन पॅटर्न जे आहे ना, ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला कन्सेप्टचा अभ्यास करतो किंवा फॅक्टचा अभ्यास करतो, करंट आणि बजेट तर सोडूनच द्या, ह्या दोघांवरच हे का गरजेचं आहे. याला मी नेचर ऑफ द सब्जेक्ट म्हणतो. इकॉनॉमिक्स नेमका काय, कसा आहे माहिती नाही,
आजपर्यंत तुम्ही इतर विषयांचा ज्यावेळेला अभ्यास करताना त्याचं सेग्रिगेशन बघता, पण आजपर्यंत इकॉनॉमिक्सचं सेग्रिगेशन शक्यता फार कमी आहे कुठं बघण्याची. उदाहरण देतो, हिस्ट्रीचा अभ्यास करताना काय करता तुम्ही? डिव्हायडेशन करता. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. आधुनिकमध्ये पण अजून बरंच डिव्हायडेशन आहे. सोपं जातं ना, कळतं की सर हे असं आहे. त्याच्यानंतर जिओग्राफी काय, परत डिव्हायडेशन आहे. भारताचा, महाराष्ट्राचा, जगाचा भूगोल, त्याच्यात पण सामाजिक, आर्थिक, राजकीय, बरोबर ना, सेग्रिगेशन आहे ना. तुम्ही त्याचं बायफर्केशन केलेलं आहे, छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, आणि मग ते तुम्हाला डायजेस्ट होतात, ग्रास्प होतात कळायला. सायन्समध्ये पण तसंच घ्या, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमध्ये परत अजून काही, केमिस्ट्रीमध्ये अजून काही. हे पण लक्षात घ्या, आजपर्यंत इकॉनॉमिक्स बाबत तुम्हाला जर विचारलं, डिव्हायडेशन करा, सांगा ना. प्रश्न आहे हा माझा आता, काय आहे एक्झॅक्टली. त्याच्यामुळे काय होतं, आपण ऍज अ सब्जेक्ट म्हणून पूर्णच खायचं बघतो, घ्यायला बघतो, नाही पचत. ते डिव्हायडेशन झालं पाहिजे. ते डिव्हायडेशन म्हणजेच कन्सेप्ट, फॅक्ट आणि काय, करंट. हे ऍक्च्युअली सब्जेक्ट आहे, इकॉनॉमिक्स आहे. कंबाईनला, राज्यसेवेला कुठे घ्या, आणि कंबाईनच्या दृष्टिकोनातून आपण बघू. बरं, हे मी कशातून काढलं? माझ्या मनाने काय मी केलं का? काय आहे? पीवायक्यू अनालिसिस, ह्याच्यावरून काढलं. ऍक्च्युअल सब्जेक्टला कसं ब्रेक करता येईल, आयोगाला काय पाहिजे, हे अशा पद्धतीने पाहिजे तुमच्याकडून. आपण काय करतो? असं काहीच नाही, सब्जेक्ट वाचायचा पुढं. बरं, अजून एक गफलत सांगतो तुम्हाला. इतर सब्जेक्टमध्ये आपल्यामध्ये हा एक प्रॉब्लेम कळाला. अजून एक प्रॉब्लेम सांगतो, व्हिज्युअलायझेशनचा प्रॉब्लेम आहे. उदाहरण, हिस्ट्रीचा अभ्यास करताना काही गोष्टी तुम्ही शिकताय इतिहासातल्या, तर त्याचं पिक्चरायझेशन अवेलेबल आहे, आपल्याला ते डोळ्यासमोर येतं. सेम पॉलिटिक्सचा अभ्यास करताना, संसदेचा अभ्यास करताना काय होतं? संसद येते ना क्लिअर, अस्तित्वात आहे ना भौतिक स्वरूपात. तुम्ही आमदार, खासदार याचा अभ्यास करताना दिसतं, पंतप्रधान डायरेक्ट दिसतात, राष्ट्रपती. मला काय म्हणायचं कळालं का? त्यामुळे सोपं जातं, इंटरेस्टिंग आहे, लक्षात येतं. सेम जिओग्राफी घ्या, पर्वतरांगा आहेत, नदी प्रणाली दिसते ना, कुठल्याही गोष्टी बघा लक्षात येतात. पण आता या इकॉनॉमिक्सकडे. आता मी तुम्हाला म्हणलं, सांगा राजकोषीय तूट, काय आलं डोळ्यासमोर? अंधार, बरोबर. कळते का? हे प्रॉब्लेम आहे. इतर विषयामध्ये आणि आपल्या विषयामध्ये हा फरक आहे. इथं फार मोठं चॅलेंज आहे, एखादी गोष्ट तुम्हाला उभं करायची. बाकी विषयामध्ये उभं करायची गरज आहे का? ऑलरेडी आहे, बस तुम्हाला ते लगेच डोळ्यासमोर येतं. इथं मात्र तसं येत नाही. आता राष्ट्रीय उत्पन्न काय, नवीन कोणी असाल तर तुम्हाला असं वाटतं की सरकारचा पैसा, राष्ट्रीय उत्पन्न सरकारचा पैसा नाही, एवढं सोपं आहे का? मी परत तुम्हाला हे सांगितलं दारिद्र्याबाबत, सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य. तुम्हाला दारिद्र्य, आम्हाला गरिबी माहिती, कपडे फाटलेले असतात, हातात काहीतरी असतं कटोरा, पैसे मागते, ही गरिबी. आयोग असं विचारते का? खाली ऑप्शन देता का? त्याच्या हातात कटोरा असतं, त्याचे कपडे फाटलेले असतात, आणि मग त्याला गरीब म्हणायचं? निवडा ऑप्शन. अ बरोबर, ब बरोबर, क बरोबर, वरील सर्व बरोबर. ही गरिबी आहे का? मग सापेक्ष दारिद्र्य काय, निरपेक्ष दारिद्र्य, ही कन्सेप्ट आहे. हे चॅलेंज आहे इकॉनॉमिक्सचं. आणि मग ह्या गोष्टी कधी आपल्या समोर येत नाहीत, किंवा आपण त्या अँगलनी बघत नाहीत, आणि मग इकॉनॉमिक्स अवघड जातं. आपण स्वतः कधी बदल करायचाही प्रयत्न केला नाही, ट्रॅडिशनल वेनी फक्त इकॉनॉमिक्स वाचायचा. आधीच्या विद्यार्थ्यांनी ज्या चुका केल्या त्या परत रिपीट करायच्या. आता याच्यात कोण चूक बरोबर आपल्याला काही घेणं नाही, कोणाला दोष द्यायचा काहीच नाही. माझं म्हणणं, चूक झालीत ना, आता सुधारा जुन्यांनी, आणि नवीननी काय करायचं, त्याच चुका परत तुम्ही ठरवा. आता मला काहीच नाही, मी दाखवणार, मी करणार, रिपीट करायच्या की नाही करायच्या, इट्स युअर चॉईस. कन्सेप्ट, फॅक्ट्स आणि करंट, हे ऍक्च्युली पीओक्यू अनालिसिस आहे. हा क्वेश्चन पॅटर्न आहे. मग आता सब्जेक्ट तुम्हाला वाचताना ह्या अँगलनी वाचावं लागेल. पुढं एवढ्या पुरतं थांबायचं नाही. आता अजून पुढे डिटेलमध्ये जाऊन काय माहितीये का, कन्सेप्ट मध्ये सुद्धा 3 अँगल आहेत. तुम्हाला असं फील येईल की सर हे काय नेमकं, आणि मग हे आतापर्यंत का नाही बाहेर आलं. कन्सेप्टचा पण अभ्यास करताना उगाच कन्सेप्ट वाचली, समजली आणि पुढे गेलो असं होत नाही. 3 अँगल आहेत आयोगाचे, आय विल प्रूव्ह यू विथ पीवायक्यू. 3 कुठले अँगल? कन्सेप्ट मध्ये सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा एक अँगल असा विचारतो आयोग, सरळ सरळ, अंडरस्टँडिंग बेस. क्लिअर कन्सेप्ट बेसिक लेवलला कळाली का? उदाहरणार्थ, जीडीपी म्हणजे काय माहिती पाहिजे, जीएनपी म्हणजे काय माहिती पाहिजे. म्हणजे देशांतर्गत वस्तू सेवा निर्माण झाल्या त्या जीडीपीत काउंट करतो.
मग देशांतर्गत प्लस आयात निर्यात आपण विचारात घेतली की जीएनपी काउंट करतो. मग ही बेसिक कन्सेप्ट झाली. सेम सीआरआर, एसएलआर म्हणजे काय नेमकं? कॅश रिझर्व्ह रेशो कशाला म्हणायचं? तर व्यापारी बँकांनी आरबीआयकडे ठेवलेल्या काही रक्कम, काही ठेवी, दॅट इज कॉल्ड सीआरआर. आणि व्यापारी बँकांनी स्वतःकडेच बाजूला काढून ठेवलेली रक्कम एसएलआर. बेसिक कन्सेप्ट झाली. अंडरस्टँडिंग. असे पण प्रश्न आहेत साधे साधे. एवढं करतो म्हणजेच इकॉनॉमिक्स झालं असं आपल्याला वाटतं. ही मोठी चूक आहे आणि मोठा गैरसमज आहे. आता पुढे येतो अजून एक पॅटर्न आयोगाचा, दॅट इज कॉल्ड एज ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. आणि इथं महाराष्ट्र कमी पडतो. जे नॉर्मल विद्यार्थी आहेत ना, ऍप्लिकेशन जमत नाही. तुमच्यापैकी किती जणांना लक्षात घ्या, सगळं माहिती आहे सर, कन्सेप्ट मी आता सांगतो तुम्हाला, असं बऱ्याच जणांचं आहे, पण काय जमत नाही? ऍप्लिकेशन जमत नाही. जसे की फॉर एक्झाम्पल सीआरआर, एसएलआर सगळी कन्सेप्ट माहिती, पण आता सांग तेजीमध्ये वाढवायचा की मंदीमध्ये वाढवायचा? समजा सीआरआरचा दर 5% आहे, 5%वरून मी तेजीमध्ये 8% करू की 4% करू की 3% करू? म्हणजे सरळ सरळ सीआरआरचा रेट मी वाढवू का कमी करू? तेजीत वाढू की मंदीत वाढू? नाही माहिती. बरं, सीआरआर वाढवल्यावर काय होतं? कळतंय मला काय म्हणायचं ते? सीआरआर कन्सेप्ट कळाली का तुम्हाला? हे अंडरस्टँडिंग झाली. मग त्या सीआरआरचा तेजी आणि मंदीमध्ये वापर करणे, दॅट इज कॉल्ड ॲज ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट. सापेक्ष दारिद्र्य कळालं, निरपेक्ष दारिद्र्य कळालं, यस, अंडरस्टँडिंग बेस क्वेश्चन सॉल्व्ह होतील. पण आता भारतात कुठलं दारिद्र्य मोजलं जातं, सापेक्ष की निरपेक्ष? दिस इज कॉल्ड ॲज ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट. बरं, फक्त भारताबाबत नाही, अविकसित देश किंवा विकसित देश याच्याबाबत जर तुम्हाला विचारलं तर सापेक्ष निरपेक्ष त्याचं ऍप्लिकेशन हे. म्हणजे हा पॅटर्न नुसता माहिती असून चालत नाही, तर काय माहिती पाहिजे? ऍप्लिकेशन ही. आणि इथं बघा कॉम्पिटिशन एवढं वाढायला लागलंय, तुम्ही जर अशा पद्धतीने अभ्यास नाही केला तर कोणीतरी करणारे, मार्क घेणारे पुढे जाणार आहेत. 62.5 हा आकडा ह्यांनी पूर्ण एमपीएससी करणाऱ्यांची झोप उडवली, विशेषतः कंबाईनवाल्यांची. नवीनवाल्यांना नसेल माहित मी कुठला आकडा सांगायला लागलो. हा कुठला जुगाराचा आकडा नाही रे बाबा. हा जुन्यांना माहिती आहे, नवीनला सांगतो. हा आहे कट ऑफचा आकडा 62.5, जस्ट आत्ताच्या कंबाईनचा आहे. हा इतिहासातला पहिल्यांदाच एवढा कट ऑफ लागलेला आहे, हायेस्ट. आणि मग तेच सांगत होतो की आपण जर असा अभ्यास नाही केला तर कोणीतरी करणार आहे. 62.5 कट ऑफ लागला, ह्याचा अर्थ तेवढे मार्क आहेत ना कोणाला, आयोगाला तेवढे विद्यार्थी मिळाले ना, म्हणून तर कट ऑफ लागला ना तेवढा. कट ऑफ हा आयोगाच्या मनावर असतो का? उगाच अध्यक्षांना आज वाटलं नाही आता ह्यांची बघतो 70 वर कट ऑफ नेतो, असं काय असतं का? अरे ते जागा आहे, जागेनुसार कॉम्पिटिशन, तेवढं मार्क घेतलात. आणि मग हायेस्ट मार्क घेणारे जर समजा 100 जागा आहेत आयोगाकडे, 100 विद्यार्थी आयोगाला तेवढे मिळाले, कट ऑफ लॉक होतो. नाही मिळाले तर मग अजून एका मार्काने, अर्धा मार्काने खाली सरकतो आयोग कट ऑफ, मग पोरं तेवढे मिळतात. हे असा सगळा प्रकार असू दे. म्हणजेच काय तर कोणीतरी मार्क घेते, कोणीतरी अभ्यास करते. फक्त विषय हा आहे की या सगळ्या गोष्टी 3-4 वर्षानंतर समजतात आणि मग गाडी ट्रॅकवर येते. आणि मी काय म्हणतोय, आता नवीनवाल्यांनी काय करायचं? हे 3-4 वर्ष वाचून आता जे सांगतोय हे समजून घ्या. पहिल्यांदाच कळतं तुम्हाला, लक्षात घ्या. जर सुरुवातीलाच एवढ्या गोष्टी कळत असतील तर 3-4 वर्ष वाया जातील का? जी गोष्ट खूप दिवसानंतर मिळायला पाहिजे ती आधी मिळते. म्हणजे तुम्ही राईट प्लॅटफॉर्मवर आहात. 2 पॅटर्न कळाले. ऑनलाईन काय चाललं लक्षात येतंय का? चला ऑफलाईन तुम्हाला येते का लक्षात? डोक्यात चाललंय का डोक्याच्या वरून चाललंय सगळं? मी म्हणलं तुम्हाला जसं पाहिजे, जे वाटतं ते भेटणारच नाही. जर थोडं काहीतरी वेगळं करा. आता आजपर्यंत ट्रॅडिशनल वेनी अभ्यास करत होतो, रिझल्ट येत नव्हता. हा ओके, चला 2 अँगल झाले. आता तिसरा को रिलेशन म्हणा किंवा याला इंटरलिंकिंग म्हणा. तिसरा अँगल क्वेश्चन पॅटर्न आयोगाचा जे अपेक्षित आहे. इथपर्यंत बऱ्यापैकी आहेत, सगळे अभ्यास करतायत, आपल्याला माहिती आहे. इथपर्यंत थोडेच जण आहेत. आता मला नाही वाटत इकडे कोणी पोहोचलंय अजून. आणि हे सुद्धा मी वारंवार सांगतो माझ्या लेक्चरमध्ये, बॅचमध्ये, की बाबांनो आता आयोग हा सुद्धा पॅटर्न इथं प्रश्नामध्ये टाकतोय. मग आपण जर हा समजून नाही घेतला तर अभ्यास कसा होईल? आता हा काय पॅटर्न तिसरा,
कोरिलेशन किंवा इंटरलिंकिंग म्हणतो मी याला. उदाहरण, CRR कन्सेप्ट समजली, क्लिअर आहे. SLR कन्सेप्ट समजली, क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याचं ऍप्लिकेशन जमल तुम्हाला, काही इश्यू नाही. आता आयोग ह्याच्या पलीकडे गेला. हे दोन्ही पॅटर्न सोडून द्या. तिसरा पॅटर्न असा आहे, दोन कन्सेप्टचं एकत्रीकरण विचारतं. डिफरन्स बिटवीन CRR आणि SLR. आता गफलत झाली. आता म्हणायला तयारच नव्हतो आम्ही. नेमका दोघात फरक काय? GDP माहिती आहे, GNP माहिती आहे. डिफरन्स बिटवीन GDP अँड GNP. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स माहिती आहे. मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स MPI माहिती. आता दोघांचं एकत्रीकरण केलेलं आहे. लक्षात घ्या, हे आयोगाचे प्रश्न आहेत, माझे नाहीत. मी सांगतोय म्हणून नका फॉलो करू, आयोग सांगतोय. मग प्रॉब्लेम काय येतो आपल्याला? सगळं इंडिव्हिज्युअल करायची सवय लागलेली आहे, कंपॅरिझन नसतंच माहीत. आणि आयोग कंपॅरिझन करायला लागल्यानंतर तिथं काय होतं? कन्फ्युजन होतं. अरे हे तर कधी विचारच नाही केला. अच्छा ह्याचा असा आहे का? ह्या दोघात हा फरक आहे का? मग तिथं 1 मार्क जातो. दिस इज कॉल्ड ॲज कोरिलेशन अँड इंटरलिंकिंग. अजून ह्याच्यात परत 2 अँगल. तो ना सर PhD केली काय तुम्ही आयोगाच्या कशी? लिटरली PYQ अनालिसिस काय असेल ना, तुम्हाला लक्षात येईल ते. आणि ह्याच गोष्टी आपल्यापर्यंत आल्या नाहीत. आपल्यापर्यंत काय आलं माहिती? फक्त पुस्तक, नोट्स वाचा, कंटेंट. हे नाही, ते पुस्तकं बदलणी झाली, वर्ष बदलली, पण मार्क बदलली का? नाही. ते याच्यामुळं. आता ह्याच्यात पण 2 अँगल कुठली? एकाच टॉपिक मधल्या, लक्षात घ्या, एकाच टॉपिक मधल्या 2 किंवा 3 कन्सेप्ट आयोग एकत्र करतो. जसे की उदाहरणार्थ GDP आणि GNP मधला फरक, GNP आणि NNP मधला फरक, किंवा GDP आणि NDP मधला फरक. कळतंय मला काय म्हणायचं ते? टॉपिक एकच, पण त्यातल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट. परत सापेक्ष निरपेक्ष मध्ये काय फरक? सो डिफरन्स बिटवीन 2 कन्सेप्ट, हा एक अँगल. नेक्स्ट, आता हा अजून नेक्स्ट लेवलला गेला, भयानक. डिफरन्स बिटवीन 2 टॉपिक्स और मोर दॅन 2 टॉपिक्स. एका प्रश्नात तुम्हाला 2-2, 3-3 टॉपिक दाखवतो मी. टॉपिक म्हणतोय मी, एकत्र मिक्स आयोग करायला लागले. जसं की उदाहरणार्थ आपण दारिद्र्य टॉपिक करतो. सर पूर्ण माहिती मला दारिद्र्य, काही विचारा, कन्सेप्ट, फॅक्ट्स. महागाई टॉपिक पूर्ण क्लिअर. आता आयोगाचा प्रश्न, देशात जर दारिद्र्याचं प्रमाण वाढत असेल तर, सॉरी, महागाई वाढत असेल तर दारिद्र्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे आता महागाईचा आणि दारिद्र्याचा संबंध. बर, कर प्रणाली टॉपिक माहिती म्हणा सर, आणि महागाई ते पण माहिती. आता बघा, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. कुठला कर वाढवला तर महागाई वाढते, कुठला कर कमी केला तर महागाई कमी होते. भयान शांतता. दिस इज कॉल्ड ॲज इंटरलिंकिंग किंवा कोरिलेशन ऑफ 2 टॉपिक्स. आणि हे सगळं आयोगाचे प्रश्न घेऊन सांगणार आहे. फक्त तुम्हाला ह्या गोष्टी सुरुवातीला कळणं गरजेचे आहेत आणि तुम्ही सिरियसली घेणं गरजेचं आहे. हा जर पॅटर्न कळाला नाही, इथं 2 कन्सेप्ट ह्याच्यातली इंटरलिंकिंग, आणि इथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त टॉपिक्सची इंटरलिंकिंग किंवा कोरिलेशन, संबंध दोघांमधील, ह्या लेवलला जर आयोग जात असेल, आपण कुठे आहेत? इथंच अजून 1857च्या काळात. प्राचीन कालखंड चालू आहे म्हणा सर आमचा. आणि आयोग कुठे गेलाय? AIच्या जमान्यामध्ये. एवढा गॅप आहे ना हा तुमच्यामध्ये, हा गॅप मार्कांमध्ये दिसून येतो, बरोबर. आणि ज्यांनी हा पॅटर्न मॅच केलाय, कळालाय, समजून घेतलाय, इम्प्लिमेंट केलाय, अभ्यासात उतरवलाय, तो काय करतो? बरोबर आयोगाच्या बरोबर जातो. आणि मग 12-13 मार्क आहेत. मला ते म्हणजे दाखवायची टाकायची सवय नाही ऍक्च्युली. टेलिग्रामला मी टाकलं ना तर आपल्या जुन्या विद्यार्थ्यांचे मला स्कोर येतात आणि त्यांचे ते सगळे मेसेज पण, सर फायदा झाला बॅचचा कशाचा, पण ते तुम्ही विचारा, मी टाकणार नाही किंवा सांगणार नाही. त्याचं काय कारण आहे? फक्त की आपण जे शब्द वापरतो प्रूव्ह झालंय ऑलरेडी. म्हणजे आपलं इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक तुम्हाला किती जणांना माहिती, मला माहित नाही, तर ते इकॉनॉमिक्स गाईड मधून आलेलं रिफ्लेक्शन आतापर्यंत, म्हणजे जवळपास सलग 9 परीक्षा आपण परफॉर्मन्स देतोय चांगला. सलग 9 परीक्षा दाखवतो, ते पण किती आहेत काय, कशामुळं? बिकॉज ऑफ आयोगाला समजून घेतलं. म्हणजे नेहमी एक शब्द असता बघा, तुम्ही कुठं पण परीक्षा झाल्या या आपल्या पुस्तकातून, आपल्या नोट्समधून ॲज इट इज आलं, जसे तसं, किंवा आयोग हे फॉलो करायला लागलं. माझे शब्द उलटा असतात. म्हणजे आपल्या पुस्तकात आल्यानंतर याचा अर्थ आयोग आपल्याला फॉलो करतोय का? नाहीये. उलट मी म्हणतो मी आयोगाला फॉलो करतो, हे ऑन रेकॉर्ड मान्य करतो मी. का? कारण आयोग असा घेऊन बसत नाही,
गजानन भस्के सरचं पुस्तक इकॉनॉमिक्स गाईड, काढा त्यातून प्रश्न. असं असतंय का? पण जर प्रश्न मॅच होत असतील तर याचा अर्थ आपण आयोगाला मॅच झालोय. आणि कशामुळं? आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करून. पण आयोगाला फॉलो केल्यामुळे कुठेतरी आपण त्याच्या जवळपास जातोय. आणि 15ला 15 प्रश्न तर मॅच होतच नाहीत, हे पण मी ऑन रेकॉर्ड सांगतो. त्याची खात्री जर कोणाला पाहिजे असेल तर मी देत नसतो बरं का. तुम्हाला सर 15पैकी 15 कसे आले पाहिजे, मी सांगतो येतच नाहीत. आणि जर आले तर एखाद्या वर्षी कधी योगायोग होऊ शकतो. अरे ही परीक्षा शेवटी. तसं प्रत्येक वेळेस होत असेल 15पैकी 15, ह्याचा अर्थ प्रॉब्लेम बरं काहीतरी सेटिंग आहे. मग उगं जेलमध्ये जावं लागेल मला पण आणि तुम्हाला पण. असं काही नसतं. सो एक मिनिमम रेंज असते 10 ते 12ची रेंज, ही मी नेहमी सांगतो ती पॉसिबल आहे लिटरली. आणि तेवढी वर्कआउट करायची आपल्याला. बरं, ह्याचा अर्थ असा नाही की 10 ते 12 म्हणजे 15 मार्क येत असतील तरी 10 सोडायचे का? नाही, सरनी सांगितलं. असंही नका करू. एक वर्ड्स कंडिशनला सांगतोय, जर पेपर टफ आला तर एवढे मार्क घेणं पॉसिबल आहे. नाही तर मग 13, 14, 15 सुद्धा मार्क घेऊ शकता ना. सांगेल हळूहळू. हे कळालं का सगळं? चला, ऑफलाईन आणि ऑनलाईन काय चाललं लक्षात आलं का? हे कशाबद्दल बघितलं आपण आता? कन्सेप्ट. बर, या गोष्टी आपण आता डिस्कस केलेल्या आहेत, ह्या कुठल्या बुकमध्ये आहेत, कुठल्या लेक्चरमध्ये आहेत? हे आता इतकं जे सांगतो ना, 10 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आणि जे आतापर्यंत तुमचे सगळे लेक्चर झाले, विद्यार्थी ऐकतात, भेटतात, बोलतात, त्यांचं ऑब्झर्वेशन करून म्हणजे तुम्हाला काही गोष्टी असं दिसतील. आता माझा अभ्यास हा फक्त विषयाचा नाहीये, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा पण आहे, आयोगाच्या सिलेबसचा पण आहे. एवढ्यापर्यंत थांबलो नाही मी. ऍक्च्युली विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा पण अभ्यास केलेला आहे. म्हणून तर मॅच होत होते की तुम्हाला काय माहिती आणि काय नाहीये, तो गॅप आहे ना, तो भरून काढायचा आपला. आता फॅक्ट्स बद्दल पण तुम्ही एवढ्या वरवर अभ्यास करता, सुपरफिशियल ज्याला म्हणतो मी, सुपरफिशियल स्टडी ही घातक आहे. माहिती सगळं असतं पण परफेक्ट माहिती नसतं. मी जर विचारलं तुम्हाला FRBM ऍक्ट कधीचा आहे, वर्ष सांगायचं. बर, अजून साधा प्रश्न, जीएसटी संदर्भात. आता ऑप्शन तुम्हाला जर दिले तर बघा, म्हणजे ते पण आपल्याला नंतर करायचंच आहे. 101, 102, 103 किंवा 122, 123 आणि 124. जीएसटी संदर्भात इकडचे ऑप्शन आहेत का इकडचे ऑप्शन आहेत? इकडचे. तुम्ही सांगा ना. इकडचे आहेत. कुठले इकडचे? इकडचे. ठीक आहे, राईट. मग मला सांगा, आता जर विचारलं हे ऑप्शन नाही आहेत तर मग ह्याच्यामध्ये जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक कुठलं आहे? 101. व्हेरी गुड. चला, ऑनलाईन बरोबर आहे का? जीएसटी बाबतचं घटनादुरुस्ती विधेयक 101. चला पटकन, येस ऑर नो. इन्व्हॉल्व्ह हा, चुकू द्या, उत्तर द्या. नवीन वाल्यांनी फक्त शांत बघायचं काय चाललंय कार्यक्रम नेमका. अजिबात लोड घ्यायचा नाही. सर म्हणजे तुम्ही काय सांगताय, काय नाही. आपण बॅच सुरू केली का, लेक्चर सुरू केले का, एक्झॅक्टली टॉपिक कन्सेप्ट सुरू केली का, काहीच नाही. काय चाललंय कार्यक्रम? शत्रूचा पूर्ण परिचय करणं चाललंय. आणि आता किती मोठा प्रॉब्लेम आहे बघा. प्रश्न काय विचारला होता? जीएसटी बाबतचं घटनादुरुस्ती विधेयक कुठलंय? विधेयक 101 आहे का रे? किती गडबड, किती मरमर, कळालं का? याचा अभ्यास मी केलाय. मला कसं माहिती तुम्ही इकडे निवडलं? किंवा ऑप्शन दिल्यानंतर तुम्ही कशी फसणार? जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक आहे का 101? किती आहे? मग हे कधी कळतं? 1-1.5 वर्ष गेल्यानंतर, बाहेर आल्यानंतर, पेपरच्या आन्सर की आल्यानंतर कळतं, अरे हे तर असं विचारलं होतं, अरे मग विधेयक विचारलं होतं, मी कायदा लिहिला, किंवा कायदा विचारला होतं, मी विधेयक लिहिलं. ह्याला अलर्टनेस म्हणायचं. ह्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत. बरं, प्रश्न अवघड होता का? सिंपल साधा होता ना. एवढं तर माहितीच पाहिजे ना. आणि ह्याला अवघड म्हणत असाल तर मग याचा अर्थ तुझा अभ्यास झाला नाही बाबा. एकदम साधा बेसिक प्रश्न, फक्त कुठं घाई गडबड, नीट न वाचणं प्रश्न, अशा बऱ्याच गोष्टीवर काम करायचंय. म्हणजे हे जे आता का सांगितलं मी, तुमची थिंकिंग प्रोसेस, थॉट प्रोसेस, तुमची मानसिकता, अभ्यास केल्यानंतर हे प्रश्नाकडे कसं बघायचं, ह्या सुद्धा गोष्टीवर काम करायचंय. तुम्हाला माहिती, बॅचमध्ये शिकवतानाच बऱ्याच वेळा क्वेश्चन आन्सर फार होतात. म्हणजे फक्त वन साइड कार्यक्रम चालत नाही बरं का. कॅसेट लावली, इथं बटन दाबलं, चालू दे. किंवा ते कीर्तन वगैरे ऐकायला येतात ना, असं महाराज एकटेच बोलतात, समोरचे उभं कोणी घरची काम आणून करतात काहीतरी, तसा इथं प्रकार नसतो. इथं तुम्हाला जागा राहावं लागतं, अलर्ट राहावं लागतं.
जागा राहावं लागतं याचा अर्थ झोपायला जमत नाही. इन्व्हॉल्वमेंट आहे, समजल्यानंतर प्रश्नांची उत्तर द्यायची, थ्रूआउट बॅच असे चालतंय शेवटपर्यंत. क्वेश्चन आन्सर, टू वे कम्युनिकेशन, त्याला मी टीचिंग अँड लर्निंग म्हणतो मॉडेल. आपल्याकडे बऱ्याच वेळा असं होतं की आपण फक्त ऐकतो किंवा टीचिंग होते, आमचा सिलेबस संपवतो, आम्ही मोकळे होतो. व्हॉट अबाउट लर्निंग? लर्निंग प्रोसेस ही कोणाकडून झाली पाहिजे? तुमच्याकडून झाली पाहिजे. आणि मग टीचिंग प्लस लर्निंग असं 2 मॉडेल हे आपल्याला इम्प्लिमेंट करायचं. या इकडे आता फॅक्ट्स बाबत तुम्हाला हे सांगतो आणि मग डायरेक्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. इथं जे चाललंय हे आता जे विचारलं होतं ना ते फॅक्ट्सचं होतं. फॅक्ट्स मध्ये काय प्रॉब्लेम आहे? टू द पॉइंट माहित नसणे. किंवा आयोग पण काय करतो बघा, जसं की राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली? 1949. मग आयोगाचे ऑप्शन काय असतात? 1948, 1949, 1950 क्लोज ऑप्शन असतात. सेम घटनादुरुस्ती विधेयक विचारलं तर असे काहीतरी ऑप्शन असतात क्लोज. बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं? 1969 ला की 1959 ला की 1979 ला? लक्षात घ्या, हे फार सोपा पार्ट आहे फॅक्ट करणे. पण आपल्याला हे नसतं माहित की आयोग परीक्षेमध्ये कन्फ्यूज करून विचारतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, कुठलीही गोष्ट करताना इथं सोपी वाटते, अभ्यास करताना सोपं वाटतं. पेपरमध्ये काय असतं? प्रेशर असतं, 1 तासात सगळं द्यायचंय. म्हणजे तुम्हाला ॲक्युरसी पाहिजे विथ स्पीड. बरं, त्याच्यात अजून प्रेशर कशाचं असतं? आधीच्या फेलरचं, जर आधी नापास झाले असाल तर, किंवा भविष्याची चिंता, घरच्यांचं प्रेशर, बरोबर ना? मग ह्या प्रेशरमध्ये तुम्हाला तिथं उत्तर देता आलं पाहिजे. ही पण गोष्ट सुरुवातीला लिहून घ्या. आपल्याला असा अभ्यास नाही करायचा, तिथं आयोग म्हणणार आहे कसं निवांत सांग, तुला जेव्हा आठवलं तेव्हा सांग, 1.5 तास लागला तरी चालेल. असं असतं का? हीच तर परीक्षा आहे ना. बघा, उत्तर येणं आणि लवकर उत्तर येणं 2 गोष्टीत फरक आहे. तुमच्यापैकी बरेच जण काय करतील, सर आयोगाचा पेपर द्या मला, सॉल्व्ह करतो आणि माझे बरोबर उत्तर बरोबर आणतो, 70 नाही 75 स्कोर येईल तुझा. पण किती वेळ लागला? 1.5 तास. वेळ किती असतो? मग लढाई कशाची ही? तुम्हाला योग्य उत्तर द्यायचंय, पण कधी? लवकर द्यायचंय. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? कन्फ्युजन कमी पाहिजे. पटकन प्रश्न वर विचारला की खाली उत्तर हे माहिती पाहिजे, कन्फ्युज न होता. ह्याच्यासाठी वेळ वाचल, याच्यासाठी परफेक्शन पाहिजे, ज्याच्यावर काम करायचं आपल्याला. बरं, ह्या पण गोष्टी तुम्हाला आधी सांगितल्या तरच कळलं ना. सगळं झाल्यानंतर मग सांगून काही फायदा नसतं. म्हणून सुरुवातीला फॅक्ट्स बाबत पण इथं परफेक्शन पाहिजे, ते सांगतो. करंटवर आपण सेपरेट नंतर बोलू. आता हा प्रश्न, ह्याला तयार राहा. ह्या गोष्टी तुमच्या समोर नाही आला तर तुम्ही कसं डील करणार? कंबाईनचा एकतर सगळ्यात महत्वाचा लेंदी प्रश्न आहे. विचार ना, स्टेटमेंट किती बघा, किती? 4 स्टेटमेंट आहेत. हा प्रश्न करंटचा आहे का? अर्थसंकल्प म्हणल्यावर करंट असणार, हे सुद्धा आपल्याला कोणी सांगत नाही किंवा कळत नाही. हा कन्सेप्टचा आहे. अर्थसंकल्प ही संकल्पनाच कळायला पाहिजे. बजेट म्हणजे काय, त्याच्यात काय असतं, नेमकं काय मांडलं जातं, त्याच्यावर हे प्रश्न सगळे. आता इथं काय उत्तर वगैरे सांगत बसणार नाही, एक्सप्लेनेशन करत बसणार नाही. आपलं काय चाललं आता, आयोगाला समजून घेऊ आधी काय विषय ते, मग तुम्हाला मी सांगेल पुढे काय. हा प्रश्न काय? स्थूल देशांतर उत्पादन म्हणजे इथं काय आला? जीडीपी. स्थूल देशांतर उत्पादन म्हणजे इथं परत काय आला? जीडीपी मध्ये देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न, देशाबाहेरून मिळवलेलं उत्पन्न येतं नाही येतं. म्हणजे जीडीपीची तुलना कशासोबत केली? जीएनपी सोबत केलेली आहे. कंपॅरिझन आलं, बरोबर ना? हा प्रश्न चुकण्याचं कारण काय? तुम्हाला आयोगाने काय केलंय? कन्फ्युज केलंय. फक्त जीडीपी माहिती असून चालेल का? बघा ना, देशाच्या बाहेर गेलो म्हणजे काय आलं? आपण नॅशनल लेवलला गेलो म्हणजे जीएनपी कन्सेप्ट आली. झाली का दोघांची तुलना? ह्याला तयार राहायचं. नेक्स्ट काय इथं? स्थूल म्हणजे जीएनपी आणि हे काय? एकाच वाक्यात किती कन्सेप्ट आहेत? आता एनएनपी पण नीट माहिती पाहिजे आणि त्याशिवाय उत्तर देऊ शकता का? बर, हेच जर आधी माहिती असलं तर तुम्ही तयार असता, आणि जर माहिती नसेल तर तिथे गेल्यानंतर आयोग मिक्सिंग करतं. तुम्हाला वेळ असतो का एवढा हे सॉर्ट आउट करायला? नाही, थांबा, आता तर आयोगाने विचारलंय, बघू आता हा नेमका काय प्रकार, नवीनच प्रकार आहे, मी थोडा याच्यावर विचार करतो. थोडा नाही, तू 1 तास विचार कर. एका प्रश्नाला तू 1 तास विचार कर, काही हरकत नाही.
हा पॅटर्न आहे ऍक्च्युली, ह्याला पीओक्यू अनालिसिस म्हणायचं. आपल्याला काय माहिती असतं सर, काय नाही, उत्तर सांगा, एक्सप्लेनेशन सांगा. अख्खा राष्ट्रीय उत्पन्न आपण इथं लिहून टाकतो. तुम्हाला हे पण सांगेल मी, डिफरन्स बिटवीन पीओक्यू अनालिसिस अँड एक्सप्लेनेशन. बघा आता हे पॅटर्न काय ते. आणि इथं पण हे काय, ह्याच्यात इथं खाली याच्यात परत इथं जीएनपी आणि सेम परत तिथं एनएनपी, दोन कन्सेप्ट एकत्र. हा प्रश्न बघा आता, तो कन्सेप्टच्या अँगलने एकत्र केला होता, आता फॅक्टच्या अँगलने. ह्याच्यात काय एकत्रीकरण दिसतं तुम्हाला? काहीच नाही म्हणून, सरळ सरळ प्रश्न आहे ना. कोण सांगेल बरं ह्याच्यात? थोडंफार मिक्सिंग काय केलंय आयोगाने, कन्फ्युज करायचा प्रयत्न काय केलाय? बरं, हे झालं ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, हा झाला एमपीआय, हे कळालं. अजून काय केलं? हा, कुठले कुठले? व्हेरी गुड, कळतंय. हा अप्रोच येऊ द्या, आणि मग बघा तुमचा अभ्यास एक्झाम ओरिएंटेड होतो. की जर आपल्याला लक्षात आलं की आयोग असा गोंधळ घालायला लागतो, काय होतं माहिती? एमपीआय कधीचा? बरोबर ना? बरं, ह्यानं रिप्लेस कोणाला केलं? हा बंद झाला आणि काय आला? कधी आला? बरं, म्हणजे हा बंद झाला 2010 ला आणि हा सुरू झाला 2010 ला. येस ऑर नो? मग हा सुरू कधी झाला होता? 10च्या आधी. पण कधी रे? 10च्या आधी कसं रे? हा तिथं लिहायचं तसं बरोबर आयोगाला होतं 2010च्या आधी. तुम्ही एवढं का म्हणा काय करायचं? हा, आयोग म्हणते एक काम कर, तू प्री मेन्स नाही, तू डायरेक्ट इंटरव्ह्यूलाच ये. एवढं डिप्लोमॅटिक उत्तर देतो ना इंटरव्ह्यू मध्ये, असंच असतं डिप्लोमॅटिक आन्सर, की उत्तर दिल्यासारखं वाटलं पाहिजे, समोरच्याला कळायला नाही पाहिजे काय उत्तर दिलं. 2010च्या आधी. कधी? 97. बरं, लक्षात घ्या आता, ह्या गोष्टी जर आधी सॉर्ट आउट नाही केल्या, कंपॅरिझन नाही केलं, तर परीक्षेत कन्फ्युज होतं. का? कारण परत सांगतो, इथं उत्तर द्यायला सोपं आहे. इथं मी उत्तर टिक केलं, तुम्ही लगेच सांगा, इथं सांगूच नका उत्तर मला. तिथं परीक्षेची वेळ आठवा, ते प्रेशर आठवा, ते 1 तास आठवा. त्याच्यात काय होतं माहिती? 4 ऑप्शन बघतो. बरं मान्य, ह्या ऑप्शन इलिमिनेट झाला, ठीक आहे. बरं, हा पण ऑप्शन इलिमिनेट झाला, हरकत नाही. आणि मग मी काय म्हणतो तुम्हाला, 4 पैकी तुम्ही काय करता? 2 लगेच इलिमिनेट करता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता तिथं कन्फ्युजन मध्ये काय होतं, 2010 की 97? कारण ह्याचा उल्लेख दिल्यानंतर, बरं ह्याला आपण काय म्हणलंय, टिंबटिंब मध्ये मानवी निर्देशांकाची जागा बहुआयामी निर्देशांक संकल्पना घेतली. हे वाचणं, हे समजून घेणं, नेमकं ह्यांना एचपीआयचं वर्ष विचारायचंय की एमपीआयचं, हे कळत नाही. परीक्षा देणाऱ्यांना कळत असेल मी काय म्हणतोय ते. इथं बोलणं सोपं आहे, तिथं लक्षात नाही येत. आणि मग जर चुकून 97 झालं तर? आणि आयोगा पण पहिला ऑप्शन काय केलाय? 97 दिलाय. दिस इज कॉल्ड एज पीओक्यू अनालिसिस, क्वेश्चन पॅटर्न. ह्याला म्हणायचं डिमांड ऑफ द एक्झाम समजून घेणं. आणि हीच आपण बॅच मध्ये समजून घेणार आहोत आणि ह्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहे. म्हणजे तुम्हाला मी कन्सेप्ट शिकवताना आणि फॅक्ट्स सांगताना ह्याच गोष्टी आयोगाचा बेस समोर ठेवेल. मला सांगा, आता मार्क येणार नाहीत का? आणि तुम्ही ज्यावेळेला रिव्हिजन कराल ना, सेल्फ स्टडी कराल ना, तेव्हा हे लेक्चर आठवल, अरे हा सर बरोबर आहे, आता एचपीआय आणि एमपीआय येऊ द्या. कारण तुम्हाला काय लक्षात आलं, परीक्षेची डिमांड काय, परीक्षेत विचारलं कसं जातं. ह्याच्या आधी काय करत तुम्ही? उगं वाचायचं, एमपीआय एचपीआय माहिती की सर, हे 97, हे 2010. पण इथं काय गोंधळ घातला बघा ऑनलाईन. चला, कळालं का काय झालं ते? हे इतके वेळची सांगितले तर लक्षात आलं का? हा हा, बेस्ट प्रश्न घ्या आता. हा वाचा, रिसेंट आहे बरं का, हा फार जुना नाही, मी कुठलेही काही प्रश्न काढत नाहीये. हे घ्या वाचा आणि काय सांगा मला. ह्याला जर तुम्ही तयार नसाल तर तुम्ही कशाची अभ्यास तयारी करताय? आणि मग इकॉनॉमिक्सचा अभ्यास सर भारी झालाय, ये इथं सांग आता, ते पण त्या प्रेशर मध्ये सांग. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स. एचडीआयचे निकष किंवा निर्देशांक माहिती आहेत, एमपीआयचे पण माहिती आहेत. आता दोन कन्सेप्ट एकत्र, ह्या दोन बघा, दोन निर्देशांकांचे कुठले 3 आयाम हे काय होतात? प्रतिबिंबित होतात, म्हणजे सेम आहेत, एकत्रित आहेत. तुम्हाला तिथं एका तासात हे सुद्धा कळत नाही की ह्यांनी काय विचारलंय, कशाचा एमपीआय, कशाचा एचपीआय आणि कशाचा एचडीआय.
कसं रे, लक्षात घ्या, ह्या गोष्टी जर आपण समजून नीट घेतल्या नाहीत अशा पद्धतीनं, तर तुम्ही मार्कांची अपेक्षा कशी कराल, पास होण्याची अपेक्षा कशी कराल? आणि सर मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये करायचंय, एका वर्षात बाहेर पडायचंय, त्याच्यासाठी काहीतरी असं समजून घ्यावं लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल जे आजपर्यंत केलं नाही. तुम्हाला आधी पॅटर्न सांगितलेला प्रूव्ह होतोय का आता? बरं, हे मी म्हणतोय म्हणून आयोग फॉलो करते का? मी परत सांगितलं, मीच आयोगाला फॉलो करतो ना बाबा, हे आयोगाचाच पॅटर्न मी तुम्हाला सांगायला लागलोय, पण आपल्याला माहिती नाही. आणि पीओक्यू हे नवीन आहेत का? मी तयार केलाय का आता? आधी आहेत, मार्केटमध्ये अवेलेबल आहे, आपण प्रश्नपत्रिका बघितलेल्या असतात, पण आपण त्याच्यातून काय घ्यायचं हे आपल्याला नसतं माहिती. आणि म्हणून डायरेक्शनलेस अभ्यास होणं आणि एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होणं हा फरक आहे. आता तुम्ही इथून पुढं ह्या दोन गोष्टी एकत्रित तुलना कराल, जे की आयोगाला गरज आहे, ही आहे डिमांड ऑफ द एक्झाम, ती कळायला पाहिजे आपल्याला. नेक्स्ट, इथं पण बघा, आता हे उत्तर दिले ते सोडून द्या, पण पूर्ण ब्लँक असतं त्यावेळेला. काय ही डेफिनेशन दिली आहे, आणि बघा इथं वित्तीय तूट, अंदाजपत्रकी तूट, प्राथमिक तूट, महसुली तूट, सगळं तूटच. जागेवर तुटून जायचा प्रकार आहे हा सगळा. तिथं 4 ऑप्शन, तूट 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 बघितल्यानंतर काहीच नाही. मग काय करतं, डोळे बंद करतं, कुठलंही एक गोल करतं, चल पुढं, नको डोक्याला ताण का. आता कारण कन्फ्युजन खूपच वाढलं की हा जो प्रकार आहे नेमका कुठल्या तुटीचा आहे. ह्याच्यासाठी कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की अंदाजपत्रिकेत तूट म्हणजे काय, राजकोषीय तूट म्हणजे काय, महसुली तूट, भांडवली तूट, प्राथमिक तूट, प्रभावी महसुली तूट, हे सगळे तुटीचे प्रकार आहेत. हे जर क्लिअर कट कळाले की लगेच इथलचा कीवर्ड कळतो, व्याज. आणि कशातून, राजकोषीय तुटीतून व्याज मायनस केली, ह्याचा तर विषयच येत नाही. आता हे पण इथं ह्याच्यात येत नाही, कारण परत ज्याला आता बेस माहिती त्याला मी सांगतो की काही सेकंदात तुम्ही उत्तर देऊ शकता. वेळ कोणाला लागतो, कन्फ्युज कोणाला होतं, अर्धवट अभ्यास आहे, वरवर अभ्यास आहे, माहिती सगळे. मला सांगा, हे प्रकार नवीन आहेत का तुमच्यासाठी? ओळखीचे आहेत ना? पण आपण तिथं प्रश्न ओळखायला चाललोय का? सगळे प्रश्न ओळखीचे वाटले, घ्या पेपर, चाललो घरी मी, असं आहे का? काय हे नवीन काहीच नाही, फक्त आपल्याला परफेक्ट माहिती नसतं. या इकडे पुढे अजून. हा, काय प्रश्न आहे? आणि ऑप्शन कन्फ्युजिंगच असणार, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी बरोबर निवडले, घ्या. म्हणजे बघा, लक्षात घ्या, एक 7-8 वर्षापूर्वीचा पॅटर्न आत्ताचा पॅटर्न फरक सांगतो. आता चॅलेंज कुठे तुम्हाला सांगतो. अगोदर काय होतं, कन्सेप्ट क्लिअर असल्या, थोडंफार चांगलं वाचन असलं की मार्क यायचे का? पर्याय अवघड नव्हते, 4 ऑप्शन काय असायचे, फारच टोकाचे असायचे, क्लिअर कट कळत. अरे हे तर नाही, हे पण नाही, हे. म्हणजे उदाहरण दिलं, समजा तुम्हाला मी म्हणलं आरबीआयची स्थापना कधीची आहे, 1910 पहिला ऑप्शन दिला, दुसरा ऑप्शन दिला 2020, तिसरा ऑप्शन दिला 1935, काय निवडा? कळत 1935 लगेच, कारण बाकी नाही. 2020 ला आरबीआय स्थापना झाली का? सांगायचा दृष्टिकोन काय की ऑप्शन चारही पूर्ण टोकाचे क्लिअर करायचं, हे उत्तर आहे आधी. आता मात्र एकदम क्लोज ऑप्शन, हे लक्षात ठेवा, आयोगाचा हा पॅटर्न आहे. चारही ऑप्शन एकदम क्लोज, म्हणजे जसं की इथं उत्तर काय याचं, दुसरी, पण त्याच्या आजूबाजूला जोडलेत ना, पहिली पण दिली, दुसरी पण दिली, तिसरी पण दिली, व्हा कन्फ्युज. मग जर परफेक्ट माहिती नसेल, उत्तर देणार नाहीत तुम्ही. हा, आरबीआयच्या मौद्रिक धोरणाचे संख्यात्मक साधनं कुठली, गुणात्मक साधनं कुठली, मग इथं मिक्स करून दिले. काही संख्यात्मक आहेत, काही गुणात्मक आहे. तुम्हाला बायफर्गेट करायचं, परत तुलना आली का, म्हणजे नुसतं एकच माहिती असून चालत नाही, दुसऱ्यासोबत तुलना केलेली जाते. इथं बघा आता ऑप्शन, ज्याला असं वाटतं ना सर माझे लोकसंख्येचे पण फॅक्ट्स पार्ट आहेत, ठीक आहे, ये इकडं. इथे किती आहे, इथे किती आहे? आता तुम्हाला सर नाही मला उत्तर माहिती, नको सांगू मला, तिथलचे 1 तासात सांग तुझी अवस्था काय असते ते. तुम्हाला माहिती असलेलं सुद्धा आयोग ऑप्शन असे टाकतं की कन्फ्युज करतं. तुम्ही पाठ केलेला डेटा इथं आल्यानंतर मला सांगा, तुम्ही पॉज घेणार का नाही? अरे थांब थांब, 282 की 382 झालं, आयोगाचा हेतू साध्य झाला. तू आता खेळत बस 2 मिनिटं, 282 का 382, काही फायदा नाही. आणि मग काय होतं, इरिटेशन व्हायला लागतं, फ्रस्ट्रेशन. मला माहिती होतं, एवढा साधा आहे. बरं, हे 2 ऑप्शन इलिमिनेट केले का तुम्ही? मग मी तेच सांगतो, तुम्ही करताय ना, तुमच्या इतकं ग्रेट कोणीच नाही. 4 पैकी 2 काय करताय, जाग्यावर इलिमिनेट करताय, फार मोठी अचिव्हमेंट आहे. आता प्रॉब्लेम कुठे येतोय, 2. आणि मग बरोबर आयोग तुम्हाला तिथं पकडायला लागले. हे कधी समोर येणार आपल्या, 3-4 वर्ष झाल्यानंतर.
हे आयोगाचे प्रश्न आहेत, रिसेंट आहेत, फार पूर्वीचे नाही आहेत. इथं पण बघा, स्पीडमध्ये वाचायचं, त्या प्रेशरमध्ये वाचायचं, पटकन. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. लगेच दुसरं स्टेटमेंट वाचणार, तिसरं वाचणार, ठीक आहे. पण आता ऑप्शन तसे दिले नाहीत, काही प्रॉब्लेम नाही. पण इथं किती बारीक फसवलंय. मग मी काय सांगतो तुम्हाला, परफेक्शन किती गरजेचं आहे. त्याचं उत्तर काय, 1949. ऑप्शन काय दिलाय, 48. व्हेरी क्लोज. आणि आपले कन्फ्युजन काय असते, 48 की 49, 282 की 382. किती दाखवायचं अजून तुम्हाला. या इकडं. आता ज्यांनी दारिद्र्याचा अभ्यास केलाय त्याच्यामध्ये भलेही समजा हा ऑप्शन आणि हा ऑप्शन जरा थोडा वेगळा आहे, लक्षात येत नाही, पण ज्यांनी अभ्यास केलाय हा ऑप्शन आणि हा ऑप्शन ओळखीचा आहे. परत तेच झालं का. किती जणांनी परीक्षा दिल्यानंतर असं फील केलंय, सर खरंच एक 7 ते 8 प्रश्न माझे येत होते पण कन्फ्युजिंग मध्ये गेले, असं होतंय का. हा आकडा किमान आहे बरं का, 10 वर पण आकडा आहे हा. कशामुळं, हे असे विचार करा, 7 ते 8 मार्क साधे नाहीत, जे तुमचे येत होते कन्फ्युजिंग मुळे गेले. आता बघा, आता अजून इंटरेस्टिंग आहे. काय आहे, रंगराजन कमिटी केला अभ्यास त्यानं, सगळं माहिती. सर डायरेक्ट सांगतो मी. आता इथं ऑप्शन बघ, काय पहिलं ऑप्शन, दुसरं ऑप्शन, तिसरं ऑप्शन, आणि 3 ऑप्शन तर 32 दिलेत. हा तरी समजा थोडाफार हे केला 31चा, डायरेक्ट 3 ऑप्शन 32. अजून बघा आता, 47, 87, 67, 97. काय आहे, आयोग कुठल्या लेवलला गेलाय, आपण काय करायला लागलो अजून, काहीही माहिती नाही. साधं चॅलेंज आहे का हे सांगा तुम्ही मला. तिथं गेल्यानंतर डोळे फिरायची वेळ का नाही, काय करतो म्हणा हे 47, 87 सगळं 7, 7, 7, इकडे 32, 32, 32. किती परफेक्शन लागणार आहे विचार करा. आणि जर ह्या लेवलला अभ्यास केला नाही, ऍव्हरेज मार्क येणार ना. जिथं अख्खा महाराष्ट्र असतो तिथंच आपण असतो. मग फोन करून विचारायचं, सर मग काय कट ऑफ किती लागणार, पास होईल का नाही. बाउंड्रीवरच आहे ना, कट ऑफचं काय कोणीच सांगणार नाही. बरं तुला एवढं बाउंड्रीवर थांबायला कोणी सांगितलं. बरं हे प्रश्न आहेत, फारच आवाक्याच्या बाहेर आहेत का. हे कोणामुळे चुकतात, परफेक्ट अभ्यास न केल्यामुळं. इथंपर्यंत काय चाललंय कळालं, थोडेफार तरी डोळे उघडले का. हा म्हणजे अजून तर सुरुवातच व्हायची आहे बॅचला, लक्षात घ्या. हे पहिले इंट्रोडक्शनचे लेक्चर तुम्हाला काय म्हणलं मी, अशी दिशा देणारे असतील की तुम्ही याच्या आधी कधी गोष्टी केलेल्या नाहीत, आणि एकदा केल्यानंतर परत करायची गरज पडणार नाहीत का. कारण मग मार्क घेऊन प्री मेन्स पासून पोस्ट मिळून बाहेर पडायचं काम. हा आपला पूर्ण बॅचचा इथून पुढचा पॅटर्न असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे. ऑनलाईन सांगा, आवर्जून तुमची फीडबॅक मेन्शन करा. काय लक्षात आलं इथंपर्यंत, अजून तर बरीच पुढची काय म्हणतो मजल मारायची आपल्याला, बघायचं आहे. इथंपर्यंत काय लक्षात आलं सांगा. आणि ऑफलाईन काय चाललंय कळतंय ना. त्यामुळे घाई गडबड न करता 1-2 लेक्चर पहिले या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित बघायच्यात आपल्याला, आणि त्याचा इम्पॉर्टन्स कळत असेल ना आता. नाहीतर नेहमीप्रमाणे घ्या सर कन्सेप्ट, दारिद्र्य बेरोजगारी अजून काही घ्या, काहीच फायदा नाही. हे समजून घ्या. आणि आता लिटरली खरंच स्वतः अभ्यास करताना हे इम्प्लिमेंट करा, आणि मग मला फरक सांगा. बघण्याचा दृष्टिकोन बदलतो डायरेक्ट, त्या कंटेंटकडं, त्या पेजकडं, त्या टॉपिककडं, त्या कन्सेप्टकडं. का, कारण आपल्याला आयोगाची डिमांड करायला लागली. म्हणजे काय, मला वाटतं अर्धा 1 तास लेक्चर झालं, 1 तास जवळपास, ह्याच्यातूनच एवढं मिळालं. आणि थ्रूआउट बॅच मध्ये इकॉनॉमिक्स काय राहील का. मी तरी ठेवणार नाही, तुम्ही ठरवा काय करायचं ते. तुम्ही ते 3-4 वर्ष काही ठरवून आला असाल तर कशाला करायचं लवकर. हा निवांत करायचं. आमची जी तळमळ ही एवढं सगळं, हे 10 वर्षाचा अनुभव पूर्णपणाला लागलेला आहे. हे सोपं आता आलेलं नाही असं लगेच. त्याचा फायदा घ्या. चला ऑनलाईन. हा चला, आता हे पण सेम तसेच आहेत, पुढे बघूच आपण अजून. आता हे इथं पण हा प्रश्न वाचा आणि मला सांगा. म्हणजे ह्या गोष्टी दुर्लक्ष करून आपण अभ्यास करूच शकत नाही. काय, आरबीआयची स्थापना, हा आताचा प्रश्न आहे बरं का, माहिती ना. रिसेंट, एकदम रिसेंट प्रश्न आहे हा. म्हणजे आधीचे प्रश्न तसे होते, आताही तसे प्रश्न आहेत.
आयोग क्लिअर कट हिंट द्यायला लागलाय की मला काय पाहिजे ते ऐकायचं नाही, मनानच काहीतरी करायचं. बर, दुसरा ऑप्शन वाचा बरं. बरोबर आहे. तिथं परत प्रेशरमध्ये लक्षात येत नाही. आयोग बघा काय करायला लागलाय. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 ला, पण ऑप्शन किती आहे? बरं, आयोगाला दुसरा ऑप्शन सापडला नाही का? 1972, 1962. ते लगेच कळतं चूक आहे. हे 59 आणि 69 तेवढं कळत नाही. एवढं अलर्ट राहायचंय आपल्याला आणि एवढं परफेक्ट राहायचंय. जुन्या विद्यार्थ्यांचे जे फीडबॅक येते ते ह्याच्यामुळेच आहेत की आपण अशा लेवलला तयारी करून घेऊ, कन्सेप्ट असो फॅक्ट्स असो, जागेवर सापडलं पाहिजे. सर इथे हे केलेलं आहे आणि ती जरा नजर म्हणतो ना आपण अशी तशी, ती नजर येते ऑटोमॅटिक. कारण प्रत्येक गोष्ट शिकवताना मी तुम्हाला हेच सांगणार आहे. आयोग असं करतं ते तसं. ह्या सगळ्या गोष्टी विचार करा. हे सगळं आता कुठंही घ्या तुम्ही, कुठलाही प्रश्न घ्या. आता हे सुद्धा रिसेंट प्रश्न आहे, बेस इयरचं. ऑप्शन बघा, 94-95, 97-98, 99, 2000, 2000, 2001, सगळे क्लोज ऑप्शन. व्हा कन्फ्यूज, चुका उत्तर. रेपो दर म्हणजे काय? बेसिक कन्सेप्ट. कोण कोणाला कर्ज देते हे माहिती पाहिजे. व्यापारी बँका ग्राहकांना कर्ज देतात का? व्यापारी बँका आरबीआयला कर्ज देतात का? आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते? काय कोण कोणाला कर्ज द्यायला काहीच कळायला मार्ग नाही. कर्ज तर भेटत नाही, मार्ग भेटत नाही. बरोबर ना? साधी कन्सेप्ट आहे. एक्झॅक्टली बँक रेट काय, रेपो रेट काय, रिव्हर्स रेपो रेट काय, ह्या फरक काय तिघांमध्ये? कुठल्या दोन कन्सेप्ट मध्ये आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते, कुठल्या एका कन्सेप्ट मध्ये बँक आरबीआयला कर्ज देते? हेच इथं दिलं, दुसरं काय आहे? वाचा ना. हे वाचल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर कळतं. आणि ह्याला कशाचे काय कन्फ्युजन लागतं? अभ्यास नसेल तर कन्फ्युजन होतं. इथं पण सेम ऑप्शन, तेच. आता किती सांगायचं सगळं. हे अजून पुढची लेवल राष्ट्रीय उत्पन्नाची घेऊ आपण. हे ऍप्लिकेशन बघा. हे ज्याला वाटतं ना की सर गरजेचं आहे का, तुटीचा अर्थसंकल्प सगळ्यांना माहिती, समतोल अर्थसंकल्प सगळ्यांना माहिती, शिल्कीचा माहिती, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, उत्पन्नापेक्षा खर्च कमी, उत्पन्न खर्च समान, ही झाली डेफिनेशन. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय? उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असणे. म्हणजे 100 रुपये उत्पन्न असेल तर सरकार 120 रुपये खर्च करतोय, त्याला म्हणायचं डेफिसिट बजेट, तुटीचा अर्थसंकल्प. हे विचारलंय का? तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? कन्सेप्टचं ऍप्लिकेशन. हा, परत या इकडं. किती सांगायचं अजून? शिल्कीचा अर्थसंकल्प माहिती सर काय? उत्पन्नापेक्षा खर्च कमी, सरकार खर्च कमी करतं, आटोक्यात आणतं. ते नाही विचारलं, ऍप्लिकेशन सांगा. शिल्कीचा अर्थसंकल्प महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकतं. ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट. मी म्हणलो नाही का, महागाई तेजीमध्ये काय करायचं, मंदीमध्ये काय करायचं? मग शिल्कीचा अर्थसंकल्प आणि कशाचा संबंध लावलाय? महागाईचा. परत तुटीचा अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करतो. अरे टॉपिक कुठला आहे? सार्वजनिक वित्त. अर्थसंकल्प संबंध कोणासोबत लावलाय? बेरोजगारी. संबंध कोणासोबत लावलाय? महागाई. म्हणजे मला सांगा, ह्या दोनच वाक्यामध्ये एकूण किती टॉपिक आहेत? 3 ते 4 टॉपिक आहेत. टॉपिकची इंटरलिंक कळाली का? बेरोजगारी टॉपिक आहे, महागाई टॉपिक आहे आणि सार्वजनिक वित्त टॉपिक आहे. झालं प्रूफ. हे कधी कळणार आपल्याला? आयोग 2-2, 3-3 टॉपिक मिक्स करायला लागले. आपण रील बघण्यात परेशान. ही रील, ती रील, हे नॉलेज, ते नॉलेज, हा ट्रेंड, तो ट्रेंड. बरोबर? ते पाण्यात हळद टाकायची, बघायचं, हे नॉलेज असतं, हे माहिती, अपडेशन. पण आयोगाचं काय अपडेशन आहे ते नाही माहित. म्हणजे हा सगळा भयानक प्रकार आहे आयोगाचा. हा कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही. पण नवीन काय ट्रेंड आहे, नवीन काय चालू आहे, ह्याच्यासाठी आपल्याला वेळ असतो. आणि मग 4-5 वर्ष नुसती हळद टाकत बसायची पाण्यात. दुसरं काय आयोग मध्ये, तू चल दे तुझं बाबा. जोकचा पार्ट मजाक वाटते, छान वाटतं हे करायला. पण जेव्हा 3-4 वर्ष झाले ना, तेव्हा गजानन भस्के काय सांगत होते, काय किंमत आहे ते कळतं नंतर. आता नाही कळत. प्रत्येक बॅचला सुरुवातीला असंच जागा करतो, असंच सांगतो. किती जण त्याच्यातून कंटिन्यू जागे राहतात ते जास्त महत्वाचं आहे. काय आहे सगळ्या आयोगाचा बघा आता काय, म्हणजे सगळ्या गोष्टीत भरपूर अजून. हा प्रश्न सांगा सरळ सरळ, हा करंटचा प्रश्न आहे. येस ऑर नो? सांगा चला, वाचा.
नीट अभ्यास केला ना, लक्षात येतं. असे पण आयोगाचे ट्रॅप असतात का, नाही माहित आपल्याला. इथं काही देऊ द्या त्यांनी, मुळात प्रश्न साधा बेसिक आहे, क्लिअर कन्सेप्टवर प्रश्न आहे हा. तुम्हाला काय माहिती पाहिजे, भारताचा परकीय चलन साठा नेमका काय, फॉरेक्स रिझर्व्ह ही कन्सेप्ट माहिती पाहिजे. त्याच्यात येतं काय, कुठले घटक येतात फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये, हे येतं का. आता हे आपलं चलन आहे ना, ह्याला परकीय चलन कसं म्हणायचं, साधा प्रश्न आहे. ह्याला कशाला तुम्हाला 21-22 लागतं, बरी तर 22-23 दिलं तर कन्सेप्ट बदलणार आहे का. हे कधी कळतं, बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आल्यानंतर. असे प्रश्न तर एक काही सेकंदात तुम्हाला जिकडे तिकडे क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे, आहेत अजूनही पुढे, आता बरेच घेऊ आपण. इथं तर अजून हाईट हे विचार करा, आपल्याला फार मायक्रो लेवलला काम करायचं. आता हे मेन्सचं पण आहे, हा प्रश्न मेन्स लागला तुम्हाला कंबाईनला, जो नवीन सिलेबसनुसार. ऍक्च्युली सार्वजनिक शाश्वत विकास एमडीजी एसडीजी प्रीला आजपर्यंत एमडीजी विचारलं नाही, पण आपण आता मेन्सला घेतलंय त्यांनी, तर आपल्याला ते करावं लागेल. इथं हा प्रश्न कंबाईनला नव्हता, हा राज्यसेवेला जास्त एरिया इम्पॉर्टंट होता, पण पॅटर्न बदल्यामुळे आता हाही आपल्याला करावं लागेल, शाश्वत विकास. आणि प्रीला हा नाही, हा मेन्सचा प्रश्न परत सांगतोय. काय आहे बरं याच्यात, वर ज्यांनी अभ्यास केला, एमडीजी माहितीत, एसडीजी माहितीत, दारिद्र्य आहे, हे पण आहे, हे पण आहे, आणि हे पण आहे, सगळंच आहे. आयोगाने काय केलं बघा, केवळ फक्त ह्याच्यावरून सुद्धा उत्तर बदलू शकतं, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न फिरू शकतो का, माहितच नाही. हा प्रश्न, बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किती गरजेची आहे, चला सांगा. वाचला का, काय लक्षात आलं. नवीन वाल्याला नसेल कळालं, पण ज्यांनी अभ्यास केल्या आधी थोडं माहिती आहे. एक तर कुठली संस्था विचारली, IMF, मग IMF, वर्ल्ड बँक, WTO, याची बेसिक फंक्शन माहिती पाहिजे, बेसिक इथे काय काम करतं. पण ठीक आहे, याच्यातले सगळे ऑप्शन नाही माहित सर, हे जरा थोडं वेगळं, हे वेगळं, काहीच नाही माहित. पण इथं काय विचारलंय, अयोग्य. आणि तुम्हाला आता एवढं जरी माहिती असेल की हा ऑप्शन हा ऑप्शन, हा कोणाचा आहे, हा वर्ल्ड बँकेचा आहे, हा IMFचा नाहीये. म्हणजे गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य देणे, IBRD, त्याचं लॉंग फॉर्मच आहे. IBRDचं काय, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. हे इथं रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, गरिबी दूर करणे किंवा काय, हाच ऑप्शन तो. विचार करा, हा ऑप्शन जरी कळाला तर क्लिअर कट कळतं, उत्तर निघतं का नाही. हे बाकीचे ऑप्शन तुम्हाला डिटेलमध्ये माहित नसलं तरी चालतं, पण तुम्हाला कोणी वाचवलं इथं, वर्ल्ड बँकेने वाचवलं का, तिचं बेसिक फंक्शन माहिती. म्हणजे एकंदरीत काय माझं म्हणणं आहे की बेसिक लेवलला तुम्ही जरी क्लिअरिटी आणली, असं कसं काही करू द्यात, उत्तरही येतं. पूर्ण IMF माहित नाही, पण फक्त काय माहिती, वर्ल्ड बँक माहिती, उत्तर मिळालं. यस, सो दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन पॅटर्न. हे आतापर्यंत डिमांड ऑफ द एक्झाम ओरिएंटेड स्टडी कशाला म्हणायचं, अशा काही प्रश्नांची उत्तर मिळाली का, सांगा. चल, ऑनलाईन आणि ऑफलाईन इथंपर्यंत काय लक्षात आलं. हा पॉइंट इथं सुरू केला होता. शत्रूचा पूर्ण परिचय अजून तर बाकीचं बरं का झाला नाही, पण सुरुवात झाली ना. जर या गोष्टी आपल्याला क्लिअर आधी कळाल्या तर बरोबर डायरेक्शन सेट होते आणि आपण पुढे जातो. चल, ऑनलाईन आणि ऑफलाईन इथंपर्यंत काय विचारायचं का सांगा, म्हणजे पुढे जाऊ. काय विचाराच्या पलीकडे म्हणू सर, जे काय ते अद्भुत आहे म्हणा, अद्भुत डायरेक्ट. चल, ऑनलाईन काय डाऊट आहे.
बरं, एवढ्याच बेसिसवर आत्ता जेवढं झालं, थोडाफार तरी कॉन्फिडन्स आला. मार्क घेऊ शकतो का इकॉनॉमिक्स मध्ये? मार्क का येत नव्हते? याच गोष्टी समोर आल्या नव्हत्या. आणि आता इथून पुढे जे काही ड्युरेशन उरलेलं आहे, तर तो व्यवस्थित युटिलाइज करा. आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना कुठल्याही बुकमधून कशातूनही करा. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता याच्यात सिलेबस झाला, क्वेश्चन पॅटर्न झाला, पुढचा पॉईंट येतो. आपण इथे कंटिन्यू करू. आता हे 2 पॉईंट झाले ना, तिसरा पॉईंट मेन्शन करा आता. बुक्स, रिसोर्सेस किंवा स्टडी मटेरियल. बुक्स मटेरियल आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. का? कारण बाकी सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळं माहिती, पण मग पुस्तकं कुठली वाचायची, काय करायची, त्याच्याबाबत एक भली मोठी लिस्ट तुम्हाला देऊ शकतो. हा, इकॉनॉमिक्स साठीचे रेफरन्स बुक द्या. आता हे 2 मिनिटासाठी इथं हे सोडून द्या, हा एवढा पार्ट. हा, आता तुम्ही स्टेट बोर्ड आहे, एनसीआरटी आहे, मुक्त विद्यापीठाची पुस्तकं आहेत, दत्तसुंदरम, देसाई, वालेराव, उमा कपिला, पूर्वी मिश्रा, अजून 4-5 टाकू शकतो इथे. हे सगळे एवढे वाचायचे का? आता शब्द महत्वाचे आहेत, ते लिहा कुठंतरी, ज्याला मी नेहमी वापरतो बघा, इनपुट आउटपुट रेशो. ह्या शब्दाला फार वेटेज आणलं. इनपुट आउटपुट रेशो काय प्रकार असतो तो सांगतो. नेक्स्ट तिथंच लिहायचं, लो हँगिंग फ्रुट्स थेरी. लो हँगिंग फ्रुट्स थेरी सांगतो काय ते. त्याच्यानंतर डिमांड ऑफ द एक्झाम. तिथंच कंसात एक्झाम ओरिएंटेड शब्द लिहा, डिमांड ऑफ द एक्झाम, एक्झाम ओरिएंटेड. आणि पुढचा पॉइंट त्यातलाच आहे, डूज अँड डोंट्स. डूज अँड डोंट्स. काय लिहिलं? ठीक आहे, हे पॉइंट काय लिहिलेत कळाले, हे शब्द काय आहेत. कारण आता तुम्ही सोर्स ज्या वेळेला वापरताय कुठलाही विषय, काय आपण करतोय कंबाईनची तयारी, ना की राज्यसेवेची. त्याच्यात डिस्क्रिप्टिव्हचा काही संबंध आहे का तुमचा? अजिबात नाही. मग कुठलाही एक सोर्स घेताना इनपुट आउटपुट रेशो महत्वाचा आहे. तुम्ही जर 500, 600 पानं, 800 पानाचा एक सोर्स वापरताय, हरकत नाही. बरं, ते वाचून होईल का? बरं, वाचला तर समजेल का? बरं, एकदा वाचून समजेल का? म्हणजे किती वेळ वाचा लागणार आहे? 2-3दा वाचा लागणार आहे. त्याच्यानंतर मग ते समजेल, हे होईल. त्यात पण किती वेळ लागेल? ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात ना. बरं, त्यातून किती प्रश्न येतील, काय, हा सगळा मुद्दा येतो. म्हणून इनपुट आउटपुट रेशोमध्ये इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्या वेळेला मी 15 प्रश्न म्हणतोय मिनिमम, बघा आता हे गणित समजून घ्या. आता 15 प्रश्न किंवा 10 प्रश्न कुठले घ्या, ह्याच्यात 2 अँगल करतो मी. ज्याला इथं नोन किंवा एक्सपेक्टेड एरिया, त्याला अननोन किंवा अनएक्सपेक्टेड एरिया. ठीक आहे, हे की एक्सपेक्ट नाही आहे, अननोन इकडचं. ह्याच्यात मी इकडं इझी प्लस मीडियम ही कॅटेगरी टाकेल, इकडं हार्ड किंवा आउट ऑफ सोर्स. मी प्रश्नांच्या डिफिकल्टी लेवलनुसार वर्गीकरण केलेलं आहे आयोगाच्या प्रश्नांचं. कुठल्याही वर्षीचा पेपर घ्या, कुठल्याही वर्षीचा, प्री, मेन्स आणि कुठल्याही एक्झामचा. एका विषयाला किंवा इकॉनॉमिक्सला 15 प्रश्न आले असतील, तर 15च्या 15 प्रश्न हे कन्सेप्टवर असतात का? असतात का? नाही ना. 15च्या 15 प्रश्न फॅक्ट्सवर असतात का?
तेही नाही. 15च्या 15 प्रश्न इझी असतात का किंवा एकदमच आउट ऑफ बॉक्स असतात का? म्हणजे बॅलन्स असतात. ते बॅलन्स नेमकं किती आहे? 15 पैकी जवळपास परत 10 ते 12ची ही जी रेंज आहे ही अशी असते की नोन एरिया म्हणतो आपण त्याला. नोन एरिया म्हणजे माहिती असलेला ना की सार्वजनिक वित्तावर या एरियावर प्रश्न आहे, दारिद्र्यावर आहे, बेरोजगारीवर आहे आणि एक्सपेक्टेड म्हणजेच काय आपल्याला माहिती असतं की ह्याच्यावर आला प्रश्न तर येऊ शकतो किंवा असा आहे हे एवढं. किंवा आपला वाचनातला एरिया म्हणतो आपण त्याला सरळ सरळ. आणि ते प्रश्न कसे असतात? सॉल्व्ह करण्यासारखे असतात. इझी प्लस मीडियम कॅटेगरी की आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो नीट अभ्यास केला तर. आणि हे कुठल्या सोर्स मधून येतात? आपण जो सोर्स रीड केलेला आहे कुठलाही घ्या तुम्ही त्यातून येतात. मिनिमम एवढे तरी प्रश्न. आता प्रॉब्लेम कुठं होतो बघा. विषय काय, तुम्ही इकॉनॉमिक्सचे 1-2 प्रश्न असे बघता, 2-3 प्रश्न जे कम्प्लिटली काय अननोन नवीन एरिया असतो. सर हे वाचण्यातच नाही की माझ्या, सर हे माहितच नाही ना, किंवा जरी वाचण्यात असेल तर डेप्थ खूपच जास्त आहे किंवा त्याला आपण आउट ऑफ सोर्स म्हणू, हार्ड म्हणू, एकदम प्रश्न आपल्या आवाक्याच्या बाहेर. अशी प्रश्नांची संख्या किती असते? 2 किंवा 3 मॅक्स, कधी कधी 4. जर पेपर टफ टाकला तर 4 प्रश्न असे असतात की डायरेक्ट बाउन्सर म्हणजे सोडून द्यायचे, त्या धक्कात लावायचं नाही, छेडायचं नाही त्या बॉलला, आता विकेट जाते. असे जनरली 2 किंवा 3 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यावर. हे आउट ऑफ सोर्स वाले. आपण काय करतो, याच्या मागे लागतो. आता हे प्रश्न येतात कुठून? मग तुम्हाला हे सोर्स वापरावे लागतात. येतात ना, सोर्स सापडणार नाही का? प्रश्न कुठून तरी निघतो, सापडतो. बरं, हे एवढ्यावर नाही, अजून सोर्स सांगतो तुम्हाला. इकडं ऑदर, ऑदर मध्ये काय येतं? वेगवेगळे रिपोर्ट्स. कोणाचे रिपोर्ट्स? आता भारतामध्ये एवढे डिपार्टमेंट आहेत, एवढे मंत्रालय आहेत, मग वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचे वर्षाला एकदा, वर्षातून 2दा, की आरबीआयचा, IMF, वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट येतो का नाही? किमान वर्षाला एकदा तरी धरू आपण. मग IMF, वर्ल्ड बँक, WTOचे वेगवेगळे रिपोर्ट, आरबीआयचा वेगळा रिपोर्ट, वित्त मंत्रालयाचा वेगळा रिपोर्ट, महाराष्ट्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचा वेगळा, अजून कुठे डिपार्टमेंटचा वेगळा. हे सगळे रिपोर्ट 500-500, 800-800 पानांचे, 100-100ची किंवा 1000-1000 पानांचे असतात. आणि त्यातून एखादा प्रश्न फ्रेम होतो किंवा मग ह्या पुस्तकातून प्रश्न फ्रेम होतो. बरं, त्याचं प्रमाण किती आहे? 1 प्रश्न, 2 किंवा 3 प्रश्न. कळतंय? ह्यालाच आपण इथं काय म्हणलेलं आहे? अननोन एरिया किंवा आउट ऑफ सोर्स क्वेश्चन. बरं, हे स्किप करा असं माझं म्हणणं नाहीये. तुम्ही वाचा ना मोठे मोठे रिपोर्ट, तुमच्याकडे नसेल तर मी देतो. पण कधी? जेव्हा तुम्हाला इकडं कमांड आली आहे, जेव्हा सर हे एरियातले प्रश्न माझे चुकत नाहीत, इथं आपल्याला नीट हे माहित नाही 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 59 ला झाले की 69 ला, बरोबर ना तो प्रश्न? HDI चे निकष कुठले आहेत आणि MPI चे निकष कुठले आहेत, आणि दोघात मिक्स केलं तर काय येतं हे माहित नाही. आणि आपण काय करतोय, मोठे मोठे रिपोर्ट्स हे करायचं बघतोय. मला काय म्हणायचं कळतं? सो लो हँगिंग फ्रुट्स थिअरी जे शब्द लिहिलाय त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आता सुरुवातीला काय फोकस करायचंय? लो हँगिंग म्हणजे हाताला येणार फळ आधी खा, मग अवघडाकडे जा. दॅट इज कॉल्ड ॲज लो हँगिंग फ्रुट्स. सोप्याकडून अवघडाकडे जायचं. आपला प्रवास काय सुरू होतो? उलटा अवघडाकडून सोप्याकडे जातो. कारण त्याशिवाय फीलच येत नाही MPC केल्याशिवाय. काहीतरी विचित्र वेगळं करायचं म्हणजे कळतं मी चांगला अभ्यास करतोय. चांगला अभ्यास करणं म्हणजे विचित्र काहीतरी वाचणं आहे का? बरं, काही गोष्टी ह्या आपल्या मान्य केल्या पाहिजे, आवाक्याच्या बाहेर आहेत, तेही नको, इगो हट होतं. म्हणजे लिटरली मी सांगतो, फॅकल्टी किंवा टीचर ह्या असल्यामुळे की माझ्या सुद्धा विषयाला मी सांगतो आणि गॅरंटी दिली असंच आलं, पॉसिबल आहे का? हे नाहीच ना, परीक्षा आहे ना. हा एक बेसिक फ्रेम आहे जी सांगतो तुम्हाला मी की एवढी शक्य आहे. ह्याच्यात पण सांगतो, इथं 15 आहेत, 15 पैकी लिटरली तुम्हाला 8-50% डायरेक्टली रिफ्लेक्शन दिसत आपल्या पुस्तकातून, आपल्या टीचिंग मधून. हे आता ह्याच्यात अजून पुढचं प्रमाण कसं असतं बघा. आपण ज्या कन्सेप्ट क्लिअर करतो, वेगवेगळे अँगल, वेगवेगळे एक्झाम्पल देऊन त्याच्या बेसिसवर तुमचे अजून 2 किंवा 3 प्रश्न सॉल्व्ह होतात. हे कशाचे असतात? अंडरस्टँडिंगवर. आयोग तुम्हाला काही प्रश्न असे विचारतो, तुम्ही बघा कुठल्या पुस्तकात सापडतात का? म्हणजे आपल्या म्हणतो मी, आपण ज्या पुस्तकातून वाचतो ना, अकॅडमीच्या कुठल्याही, इव्हन आपल्या माझ्या सुद्धा पुस्तकातून डायरेक्ट एखादा प्रश्न सापडेल का? तो कशावर आधारित असतो? अंडरस्टँडिंगवर आधारित असतो. कन्सेप्ट किती कळाली त्याच्यावर असतो. म्हणजे तुम्हाला ही 10 ते 12ची रेंज अशी डायरेक्टली मिळत नाहीत. काही कळालं, काही गोष्टी कशा असतात, काही लॉजिक डेव्हलप होणार असतात. तुम्ही अभ्यास केला, विषय समजून घेतल्यानंतर तुमचं एक लॉजिक डेव्हलप होतं.
पण अभ्यासाच्या बेसिसवर लॉजिक असलं पाहिजे बरं का, बेसलेस लॉजिक नको. तसं झालं त्याच्यावर 1-2 प्रश्न सॉल्व्ह होतात तुमचे. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्याची आकडेवारी बघा. आता लॉजिक कसं असतं अभ्यासावर, जे जुने आहेत त्यांनी मला सांगा, जे आपण वर्गात घेतो. मी दारिद्र्याबद्दल बोलतोय. दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्याचं प्रमाण. आता हा प्रश्न आहे ना, नीट अभ्यास केल्यानंतर सॉल्व्ह होतो असा होत नाही. आणि ही लिंक आयोग विचारतो तुम्हाला. दारिद्र्य रेषामध्ये ग्रामीण आणि शहरी कोणाचा आकडा हा जास्त असतो आणि कमी असतो. म्हणजे समजा मी जर म्हणलं 100 रुपये दारिद्र्य रेषा आहे ग्रामीणची, तर शहरीच्या पेक्षा कमी असेल का जास्त असेल? हा, जास्त. ठीक आहे, 120. आता दारिद्र्याचं प्रमाण. दारिद्र्याच्या प्रमाणामध्ये ग्रामीण दारिद्र्य जास्त का शहरी? आकडा म्हणतो मी, आकडा. ठीक आहे, समजा एकूण 30% दारिद्र्य इकडे असेल तर इकडे काय असणार आहे? कमी असणार आहे. ठीक आहे, बर. दारिद्र्य रेषा झाली, दारिद्र्याचं प्रमाण झालं. कॅलरी निकष सांगा मला, कोणाचे जास्त कोणाचे कमी? आता हे मी नव्याने वेगळं काय सांगायची गरज आहे? हे कळतं ज्यावेळेला आपण लेक्चर घेतो ना, कन्सेप्ट क्लिअर करतो ना. दारिद्र्य टॉपिक घेताना मी अगोदर हे गोष्टी घेत असतो. कॅलरी निकष काय, दारिद्र्याचं प्रमाण, याची तुलना करतो, काय जास्त काय कमी. हे जर इथं वर्गात कळालं, अशा लेवलला आपण अभ्यास केला, तिथं कन्फ्युज होईल का? ह्याचं कारण मी वर्गात देतो तुम्हाला, हे असं का. पण हे तुम्हाला माहिती असेल ना, तिथं परीक्षेत असं आयोग विचारणार का हे त्याचं कारण सांगा? नाही विचारणार. तुम्हाला काही ऑप्शन असे इलिमिनेट करता येतील की अरे ह्याचे जास्त ह्याचं कमी, हे असं असतं. ह्याच्यासाठी लक्षात घ्या, मी जे सांगतो की इथलचा एरिया जो असतो, 8 प्रश्न डायरेक्टली काही कन्सेप्टच्या आधारावर, अंडरस्टँडिंगवर, आणि काही 1-2 प्रश्न अजून काय असतात लॉजिकच्या आधारावर. गेला का आकडा 12 पर्यंत. आणि खरं कॉम्पिटिशन तिथंच आहे. 8-9 प्रश्न कोणीही घेईल, पण त्याच्यानंतर एक एक आकडा हा तुमच्या स्वतःच्या अंडरस्टँडिंगवर असतो. मग फोकस कशावर करायचा? पहिल्यांदा याच्यावर करायचा. इकडे जास्त पळायचं का? म्हणजेच याच्यासाठी हे एवढे सोर्सेस आहेत जे तुम्हाला सांगितलेले आहेत, हे सगळ्यात लास्ट ऑप्शन द्यायचा. इथंपर्यंत ठेवा वाटलं तर हे स्टेट बोर्ड पर्यंत. पण लक्षात घ्या, आता ह्याच्यात पण एक सोल्युशन, जे की मी इकॉनॉमिक्स गाईड जे आपलं पुस्तक आहे, तुमच्यापैकी किती जण वापरतायत? बरं, आता बाकीच्यांनी ते घ्यायचं नाही घ्यायचं तर तुम्ही ठरवा. अजिबात असं अट्टास नको की माझं पुस्तक घेतलंच पाहिजे तरच येणार, येऊच नको, असं काही नाही बाबा. इथं तुम्ही ठरवा काय करायचं ते. आणि हा परफॉर्मन्स आहे पूर्ण ह्याच्यात, की आतापर्यंत या ह्याच्यात, आणि हे सगळं टेलिग्राम चॅनलला विथ प्रूफ टाकलेलं आहे. अर्थनीती बाय गजानन भस्के म्हणून टेलिग्राम चॅनल सर्च करा, तुम्हाला मिळेल. आयोगाच्या प्रत्येक प्रश्न, परीक्षेचा प्रश्न आणि त्याच्या खाली कंटेंट डेटा, म्हणजे ह्या गोष्टी हवेत नाही टाकल्यात उगाच कोण चेक करते बघू, टाका आकडा किती पण. 9 नाही मग मी 10-12 प्रश्नपत्रिका घेतल्या असत्या. हे सगळं असं काही नाही, विथ प्रूफ व्यवस्थित टेलिग्रामवर टाकले. आवर्जून पीडीएफ बघा. हे इकॉनॉमिक्स गाईड बुकचं रिफ्लेक्शन, म्हणजे आपल्याला मिनिमम, आणि हे बुक महाराष्ट्रात सगळीकडे अवेलेबल आहे. कुठल्याही बुक सेंटरला विचारा किंवा ऑनलाईन तुम्ही सर्च करा, तेही मिळून जाईल. नसेल तर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला घरपोच मिळून जाईल. पण हे इकॉनॉमिक्स गाईड बुक इकॉनॉमिक्ससाठी मोर दॅन सफिशियंट. बरं, हे मोर दॅन सफिशियंट का बरं? हे आकडे सांगतात. आणि सलग किती एक्झाम? 9 एक्झाम. विचार करा बरं. कुठल्या एक्झाम अशा नाही फक्त कंबाईन प्री घेतल्यात का? 2 राज्यसेवा मेन्स 105 वाले, एक एसटीआय मेन्स कुठली जुनीवाली, तुम्हाला माहित पण नसेल कदाचित, 55 मार्क त्यात इकॉनॉमिक्सचे असायचे. म्हणजे ह्या सगळ्या एक्झाम सोबत आता रिसेंट कंबाईनच्या मेन्स नवीन पॅटर्ननुसार किती मेन्स झाल्या तुमच्या? 2च आहे ना. आता ही तिसरी आहे 29 तारखेवाली. 2च मेन्स झाल्यात, गट ब ची आणि गट क ची. त्याचं पण रिफ्लेक्शन दाखवलंय. बरं, आत्ता जी रिसेंट प्री झाली आहे त्याच्यात पण रिफ्लेक्शन आहेच. म्हणजे कधीपासून आपण जुन्या एक्झाम घेतलेल्या आहेत तिथपासून ते आतापर्यंत विचार करा. म्हणजे बनवताना मग हे इकॉनॉमिक्स गाईडचा कंटेंट हा किती स्ट्रॉंग बनवलेला आहे. एक फ्रेम आहे आयोगाची, ती फ्रेम कम्प्लिटली याच्यात बसवलेली आहे. बरं, ह्याच्या पलीकडं जे करंट वगैरे असतं बदलणारं, ते फिक्स असतं का? नाही. त्याचे पीडीएफ पण वेगळ्या दिलेल्या आहेत मी तुम्हाला. बजेट आणि सर्वेच्या किती जणांकडे पीडीएफ आहेत? फ्रीमध्ये येत ना, त्याला विकत घ्यायची गरज नाही. फक्त इकॉनॉमिक्स गाईड तुम्हाला परचेस करावं लागेल. बाकी सगळ्या नोट्स फ्रीमध्ये आहेत. आणि सेपरेटली वेगळे फॅक्ट्स काढलेले आहेत माहिती, त्याची पण
PDF दिलेली आहे. म्हणजे काम इकॉनॉमिक्सवर भरपूर झालंय. तुम्ही फक्त काय करायचं आता? अभ्यास करायचा, वाचायचं. मटेरियलवर तुम्हाला कुठंच काम करायची गरज नाही. म्हणजे हे सगळं का सांगतो? हे बघायचं का? हे कशाला फोकस करायचं? हा एवढा अर्थनीती पब्लिकेशन म्हणून आहे माझं स्वतःचं, तर त्याच गोष्टी मी तिथं वर्कआउट केलेल्या आहेत. पूर्ण इकॉनॉमिक्सचं स्टडी मटेरियल ऑलरेडी आहे. इव्हन योजनावर काम केलेलं आहे, बजेट सर्वेवर काम केलेलं आहे. केंद्राचं बजेट हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतं, बरोबर? आणि टोटल जर पेजेस बघितलं तर किती असतं? 700-800. आणि मी ते तुम्हाला इथं कंपाईल करून दिलेलं आहे मराठीमध्ये प्रॉपर. टेलिग्रामला सगळ्या PDF आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. एकदा बघा आणि मग तुम्ही ठरवा काय करायचं ते. म्हणजे सोर्सचा प्रॉब्लेम मिटला का? आता मी जे शेवटचा टप्पा सांगितला, तो काय सांगितला की आपल्याला ह्याच्यावर कशावर काम करायचं अगोदर? ह्याच्यावर. आणि इकडं काम करणं म्हणजे काय आहे? रिसर्च करणं, रिसर्च PhD करणं. ती आपल्याकडे केली जात नाही. त्याच्यासाठी युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घे, पदवी घे, काय म्हणतात, ऍडमिशन घे आणि मग तू डिग्री घे त्याच्यातली. बाबा इथं नाही. इथं आपल्याला काय करायचंय? एक्झाम ओरिएंटेड हा शब्द आहे. आणि इनपुट आउटपुट रेशोचा अर्थ कळाला का? तुम्ही इकडं ह्याला जेवढं वाचाल, हे कराल, हे सगळं जुगार खेळल्यासारखं आहे. समजा एखाद्या रिपोर्ट मधून काय होतं बघा, नवीन नवीन असाल त्यावेळेला एक गोष्ट अशी येते, एखादा पेपर झालेला असतो प्रीचा, मेन्सचा, आणि एखादा प्रश्न असा येतो की अरे ह्या रिपोर्ट मधून प्रश्न आला. हे मागे महाराष्ट्राचं एक डॉक्युमेंट आलं होतं, रिलीज झालं होतं, मला वाटतं व्हिजन 2030 नावाचं असं काहीतरी, किंवा अजून पण इव्हन YCME मधून पण प्रश्न येतात बरं का, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. मग तुम्ही त्या एका प्रश्नाला बघून तिकडे जाणार का? का बरं? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तकं बघितली किती आहेत? इकॉनॉमिक्सचे असे एवढे. ते वाचायचे का? वाचा ना. वाचल्यानंतर किती प्रश्न कव्हर होणार? बरं मी म्हणतो 4-5 प्रश्न होतील, काही आहे. अरे पण ते वाचायला तुला 4-5 महिने लागतील आणि त्याच्यातून तू नोट्स काढणार. म्हणजे इकडं परीक्षा होऊन पण जाणार, तुझं नोट्सच चालू आहे अजून, आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यासच चालू आहे. पेपर झाला की काय म्हणायचं कळतं? ह्याला म्हणायचं इनपुट आउटपुट रेशो. की तुम्ही एखाद्या गोष्टीला किती वाचाल, किती काय कराल, त्याच्यानुसार वेळ, एनर्जी कॅल्क्युलेट करा आणि तेवढी एनर्जी आणि वेळ त्याला दिलात की आउटपुट मिळतं. आणि हे आउटपुट तुम्हाला या बुक मधून दिसेल. कुठलं? इकॉनॉमिक्स गाईड. शेवटी तुम्ही ठरवा काय करायचं. मी माझं बुक आहे म्हणल्यानंतर सांगणार, प्रमोट करणार. बाकी याचा अर्थ इतर बुकही तुम्ही वापरत असाल तर वापरा, माझी काय हरकत नाही. आणि तुम्हाला सर तुमचं बुक प्रमोट करताय, मी नेहमी सांगतो माझं बुक चांगलं आहे, काहीतरी मार्क आहे प्रमोट करणार. त्या जंगली रमीला प्रमोट करण्यापेक्षा बरं आहे का नाही? हा, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे, बर्बाद करायचे सगळे, त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे बाबा. दिले तर तुला मार्कच दिले, काय वाईट होणार नाही याच्यातून. इकॉनॉमिक्स गाईड अजूनही वापरलं नसाल तर आवर्जून बघा, त्याची PDF सॅम्पल कॉपीची पण टाकलेली आहे. हा सगळा प्रकार इथपर्यंत झाला. लक्षात आला का? स्टार्ट टू एंड 2 मिनिट आढावा घ्या पटकन. काय बघितलं? उगं कथा, प्रवचन, कीर्तन ऐकल्यासारखं ऐकायचं नाही. इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. आजपर्यंत तेच झालंय. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला लहान मुलांसारखी वाटेल, शाळेत केल्यासारखी, पण ती करा. काय झालं आजच्या लेक्चरमध्ये? काय झालं मला सांगा चला पटकन. ऑनलाईन आणि ऑफलाईन काय लक्षात आलं? आणि ऑनलाईन वाल्यांनी आवर्जून शेअर मित्रांना हे लेक्चर किंवा इन्फॉर्मेशन शेअर करा. इतर फालतूच्या रील आणि ट्रेंड शेअर करण्यापेक्षा हे बरं आहे. ही चांगली इन्फॉर्मेशन काय आहे काय नाही ह्याच्यातून तुम्हाला काय लक्षात आलं, तुमची फीडबॅक पण आवर्जून मेन्शन करा. चला ऑनलाईन सांगा. आणि ऑफलाईन वाल्यांनी तिथं वहीत कुठेतरी लिहा. बदल झाला पाहिजे. रोज येताय, रोज जाताय, बॅच संपली, जिकडे तिकडे झालं, काय भेटलं? काहीच नाही. हे नकोय. आणि पहिले 1-2 दिवस एक्सक्यूज देईल मी, प्रश्नाचे उत्तर नाही दिला तरी, पण जसं जसं टॉपिक सुरू होईल, कन्सेप्ट सुरू होईल, मी काही गोष्टी सांगितल्यानंतर तुम्हाला उत्तर देता आली पाहिजे. प्रयत्न करा, चुकू द्या, पण इन्व्हॉल्व व्हा. चला ऑनलाईन सांगा, काय विचारायचं आहे, काय डाऊट आहे? हा, आणि जर कोणी एकदम नवीन असतील विद्यार्थी, ज्यांनी बॅच बद्दल विचार केलाय फक्त पण जॉईन नाही केली, कंबाईनची पण इंटिग्रेटेड बॅच, म्हणजे फक्त आता इको बद्दल आपण बोललो,
इको लावायचं, इको केलं तुम्ही, इकॉनॉमिक्सच फक्त हे केलंय हरकत नाही. पण जर असं वाटलं की इतरही सब्जेक्ट, तर ही बॅच आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन पूर्ण. मग येणारी नोव्हेंबर जी आहे एक्झाम, त्याचाही फायदा होईल. आणि 2026 साठी जर कोणी तयारी करत असेल पूर्ण इंटिग्रेटेड प्री मेन्स, तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. ड्युरेशन मेन्शन केलेलं आहे आणि पूर्ण टीम याच्यामध्ये आपल्या युट्यूबला लेक्चर्स अवेलेबल आहेत, तुम्ही बघून घ्या की त्या विषयाबाबत आपल्याला जर डाऊट असेल तर कशी टीचिंग होते, काय होतं बाबा, मॅच होते का नाही टीचिंग, ह्या सगळ्या गोष्टी. आणि एवढं प्लॅटफॉर्म तुम्हाला सगळं व्यवस्थित भेटतं. बॅचबद्दल काही डाऊट असेल तर या नंबरवर विचारू शकता. बॅचची ही सगळी वैशिष्ट्य इंटिग्रेटेड बॅचमध्ये म्हणजे पीडीएफ, नोट्स, एमसीक्यू प्रॅक्टिस, पीओक्यू अनालिसिस, सिलेबस, बेसिक सगळं 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 याच्यात मेन्शन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मग अमित ढाणे सरांची मेंटरशिप. तुम्हाला जर इंटिग्रेटेड बॅचबद्दल जर विचार करायचा असेल तर आवर्जून बघा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. आणि पुन्हा पश्चाताप नको. हे स्टडी मटेरियल आणि हे ब्लँक पेज जे की तुमचं आत्ता आहे, म्हणजे भरायचं तुम्हाला. आणि जुन्यांचं काय झालं माहिती का, हे नवीन वाल्यांचं आहे, फ्रेश स्टार्ट. ठीक आहे, जुन्यांचं पेज आहे, लिहून घ्या की हा जो गोंधळ आहे ना, हा सगळा गुंता जो झालेला आहे ना तुमचा, की आत्तापर्यंत कन्फ्युजन, सोल्युशन का पता नाही, तर इथून पुढे ते मिळेल. मग ह्याला काय ऑप्शन आहे, त्याचे क्लिअर करणं म्हणतो ना आपण. मोबाईल हँग झाल्यावर आपण काय करतो, त्याचे क्लिअर करतो तसं. आणि अँटीव्हायरस लॅपटॉप हँग झाला तर. आता तुम्ही इथून पुढं इकॉनॉमिक्स बाबत जे आता प्रवास आपला सुरू झालेला आहे, एक एक गोष्ट मी जे सांगेल, जुन्यांनी काय करायचं, आधीचा पूर्वग्रह दूषित जो काही आपला दृष्टिकोन आहे तो बाजूला ठेवायचा. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा ती आणि ही पद्धत मॅच होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसल तर बदल करा स्वतःमध्ये. नवीन वाल्याने तर काही विषयच नाही, जे चाललंय सुरुवात तुमची आत्तापासून आहे. तुम्हाला काय 3-4 वर्षात अजून, नवीन ऑलरेडी 3-4 वर्ष घातलेले आहेत. जसं आयोग 2 कंपॅरिझन करतो ना कन्सेप्टची, टॉपिकची, तशी जुन्या आणि नवीन विद्यार्थ्यांमध्ये कंपॅरिझन. ह्यांनी 3-4 वर्ष घातलेत, तुम्ही 3-4 वर्ष अजून घालवणार आहेत. झालं ना कंपॅरिझन बिटवीन 2 कन्सेप्ट. तसं करायचंय का नाही करायचं तुम्ही ठरवा. आणि कॉम्पिटिशन तर विचारायला नकोच. ह्या सगळ्या पॅटर्न बदलल्यामुळे झालं काय, ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्हाला ऑनलाईन वाल्याला पण कळेल. युपीएससी याचे करणारे विद्यार्थी एमपीएससी कडे शिफ्ट झाले का, कारण आता पॅटर्न सेम झालाय. पण त्यातही सगळ्यांना काय झालं, आता युपीएससी असेल एमपीएससी असेल लवकर पोस्ट पाहिजे, आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणले की वेळ लागतं. म्हणून मग ते सगळे दोघं शिफ्ट कुठं झाले, कंबाईनला शिफ्ट झाले. बरोबर ना, प्री आणि मेन्स झाले की लगेच पोस्ट आहे. पीएसआय सोडलं तर पीएसआयला पुढे थोडं खेळत बसावं लागतं. पण एसटीआय, एएसओ आणि इतर कुठल्या पोस्ट, ग्रुप सीच्या पोस्ट बऱ्यापैकी आहेत. तर मग सगळा क्राऊड हा तिकडे शिफ्ट झाला. विचार करा, तुमचं कॉम्पिटिशन एवढ्या पुरतं नाही तुमच्या सोबत असलेल्या मित्रमैत्रिणीसोबत, अख्ख्या महाराष्ट्रासोबत आहे. आणि मग त्या लेवलचा अभ्यास आपण जर केला तर तिथं कुठंतरी कॉम्पिटिशनमध्ये बसू. नाही तर चाललंय आपलं दरवर्षीप्रमाणे. ह्याचा पण आवर्जून विचार करा. आणि अजून एक वास्तव मी नेहमी सांगतो, माझ्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं. आता बघा, तुम्ही आता कुठं आहेत, कुठल्या वर्षी आहेत, 2025 का 26 चालू आहे, बरोबर. हा. आणि कुठला महिना चालू आहे, ही रिअलिटी बघा. आता त्याच्या आधी मी बऱ्याच जणांनी सांगितलं, जुन्यांना रिपीट होईल काही गोष्टी, ऐकून घ्या आता. आणि हे जे आता शेवटचा पंच आहे ना, हे तुम्हाला जागा करेल, झोपूच देणार नाही. आता आपण जूनमध्ये 2025, आता तुम्ही नवीन जुने कोणी असाल काही घेणं नाही. तुम्ही तयारी कुठली करताय आता, नोव्हेंबरची किंवा कंबाईनची पुढच्या एक्झामची. बर, ही एक्झाम कधीची आहे, नोव्हेंबरची. आपण ही धरू आता नोव्हेंबरवाली. इथं नोव्हेंबरला काय आहे रे, प्री आहे ना, बरोबर. म्हणजे 2025च्या एंडला प्री देणार तुम्ही. 25 गेलं, काय सुरू झालं, 2026 सुरू झालं. म्हणजे ज्याला सिरियसली घ्यायचंय आणि ज्याला कॅज्युअली घ्यायचंय, ह्या दोघांसाठी हा स्ट्रॉंग मेसेज आहे माझा. आणि त्यात इकॉनॉमिक सब्जेक्ट जर सिरियसली करायचा असेल तर सोबत जॉईन व्हा. 2026 मध्ये तुमचे काय होणार आहे, मेन्स. ते पण कधी लगेच जानेवारीला होणार आहे का, नाही. आता आपल्याला आयोगाचं माहिती काय शेड्यूल काय नाही, फेब्रुवारी मार्च काय असेल ते पुढचं माहित नाही. ग्रेट धरू इथं काय 2-3 महिने दिलं, मार्च एप्रिलच्या दरम्यान नियर अबाउट, प्लस मायनस थोडंफार धरून चला. मार्च मध्ये होईल, एप्रिल मध्ये होईल. इथं काय झाली तुमची
मेन्स झाली. बर, PSI वाले परत अडकणार कशात? तुमचं ते फिजिकल इंटरव्ह्यू त्याचा कार्यक्रम ते पुढे चालत राहील, त्याला विशेष नको घ्यायला मध्ये. पण भले ASO ST आणि अजून इतर कुठल्या पोस्ट असतील, ह्यांचं रिझल्ट कधी लागल? प्रत्येक गोष्टीला 2-3 महिने 3-4 महिने धरून चला ना. म्हणजे कुठे गेलं? जून जुलै धरून चला. इथं काय लागणार तुमचा? रिझल्ट लागणार. म्हणजे तुम्ही काय क्रॉस केलं? अर्ध्याच्या पुढं 26 क्रॉस केलं. 26 ते पण सगळं व्यवस्थित झालं. कुठं त्या ऍडवर केस नाही पडली, कुठं पुढे नाही ढकलली, काय झाली तर इथपर्यंत. बर, हे जरी झालं तरी बघा, रिझल्ट लागल्यानंतर लगेच जॉईनिंग असते का? जर आजूबाजूला बघा, विचारा, लगेच जॉईनिंग नाही. म्हणजे त्याला किती महिने? 2-3 महिने, 4 महिने, 6-7, 1-1 वर्ष, 1.5 वर्षाची पेंडिंग बाकी आहे अजून. मी असं म्हणतो डिसेंबर पर्यंत व्हावं अशी माझी इच्छा आहे. इथं काय झालात तुम्ही? जॉईन झालात. कधी? 26च्या एंडला. सगळं सुखासुखी झालं तर, हे आयोगाकडून आणि गव्हर्नमेंटकडून म्हणतोय मी, सगळं व्यवस्थित झालं तर तुम्ही इथं जॉईन व्हाल. आता एवढंच असंच फॉलो होईल मला माहित नाही, पण टेंटेटिव्ह आपण बघतोय. PSI वाल्यांनी तर 27, हे वास्तव आहे. किंवा सगळं व्यवस्थित झालं तर मग एंडला. आता फ्युचर मध्ये गेलो, प्रेझेंट मध्ये वापस या. कुठे तुम्ही? या इथं जून 25ला. जर तुम्ही नीट अभ्यास केला, प्री पास झालात, मेन्स पास झालात, तर 26 एंडला ज्याच्यासाठी प्रयत्न करताय तिथं जॉईन होता. आता जर तुम्ही गफलत केलात, प्री नापास असू द्या किंवा मेन्स नापास असू द्यात, म्हणजे इथं जर प्री फेल झालात, काय 19 झाला, तर तुम्ही कुठली प्री देणार? 26ची. म्हणजे तुमची जॉईनिंग कधी येणार आहे? 27. नॉट अ जोक, मजाक नाही. काय चाललंय ते बघा. मी काय महिने मोजतोय का? हे इथं वर्ष मोजतोय, वर्ष. पण हे तुम्हालाच माहित नाही तर तुमच्या घरच्यांचा विषय कुठे येतो रे? आई वडिलांना काय माहिती याच्याबद्दल? ते तर अजून बिचारे गफलतच आहेत की मुलगा मुलगी चाललेत, पोस्ट मिळवल. त्यांना काय माहिती हे कार्यक्रम एवढा लांब आहे? बरं, त्याच्यात पण विषय करा, तुम्ही सिरियस होऊन अभ्यास केला तर हे नाही. जर विचार करा, 27 उजाडल आणि नीट परत तेही नाही केलं तर 28 उजाडल. बरं, ह्याच्यात असं वाटतं की सर मग एका टाइम नाही झालं की दुसरा करतो. तेवढी मानसिकता असते का? शारीरिक मानसिक कॅपॅसिटी असते का? कंटिन्युअस राहण्याची पेशन्स आहेत का? भयानक आहे का नाही वास्तव आहे? आता काही जणांना भीती वाटली असेल, ह्याला भीती वाटणं, घाबरणं म्हणत नाही, ह्याला वास्तव दाखवणं म्हणतो. आणि हे बॅच मध्ये असंच असेल आपलं. मग या आता इथं परत आणि इथं या. हे जे झालंय ना सगळं, हेच झालंय आणि हेच तुम्हाला पुढे 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 सरकवणार आहे. जोपर्यंत तुम्ही क्लिअरिटी आणत नाहीत, प्रत्येक सब्जेक्टला काय करायचं काय नाही हे स्वतःला सांगा, कुठं चुका झाल्यात बघा. आणि म्हणून मग 25, 26, 27, 2030 सुद्धा, जसं आपल्या भारत सरकारने व्हिजन ठेवलंय बघा, व्हिजन 2047 विकसित भारत, तसं तुम्ही व्हिजन 2030 पोस्ट STI, पोस्ट ASO किंवा अजून काय PSI, तसं काय आहे का? तसं असलं निवांत चालू द्या. मग 2030 टार्गेट असेल कोणाचं तर, नाही तर मग आधी ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या व्यवस्थित फॉलो करा. आणि कुठलंही प्लॅटफॉर्म किंवा कुठलंही गायडन्स घेताना जरा काही गोष्टी बेस चेक करत चला, की आपल्याला जे मिळतं गायडन्स हे फक्त नॉलेज म्हणून भेटतं की एक्झाम ओरिएंटेड मिळतं. इथं जी आमची तळमळ ही सगळी जी चालली आहे की वर्ष वाया जाऊ नये, लवकरात लवकर बाहेर पडा याच्यातून, बाकी काही नाही. आणि हे तुम्हाला सांगतो असं नाही, आधीच्या बॅचला सांगतोय. उलट आता प्रत्येक बॅच ज्यावेळेला तुम्ही कराल ना, तेव्हा अपडेट व्हर्जन झालेलं असतं. मोबाईल ज्यावेळेला आपण घेतो तेव्हा परत अपडेशन होतं का नाही, तसं आता ह्या बॅचमध्ये तुम्हाला एक प्लस पॉईंट काय मिळेल? अपडेशन, जी की ह्या आताच्या रिसेंट प्रश्नपत्रिका झालेल्या असतील त्याला बेस मिळेल तुम्हाला. सगळ्या गोष्टींचा फायदा घ्यायचा, मोठी संधी आहे. मग या संधीचं सोनं करायचं की संधीचं माती करायचं? संधीची काय करायचं तुम्ही ठरवा. पुन्हा असं पश्चाताप व्हायला नको. गायडन्स अवेलेबल होतं, सरांनी अलर्ट केलं होतं, जागं केलं होतं, पण चूक केली, सिरियसली घेतलं नाही. आणि तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ. एका लेवलपर्यंत तुम्हाला समजून सांगेल, नंतर काहीच नाही. बालवाडीचा पहिलीचा कार्यक्रम काय इथं मारू मारू शिकवायला, करायला, करून घ्यायला. मॅच्युअर आहेत आपण आता, ग्रॅज्युएट झालेले आहेत, कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहेत, सगळे तेवढं तर आपल्याला कळतं. नाही कळालं तर शेवटी मग तुमचं भविष्य तुमच्यापाशी. असं आहे एकंदरीत. सो आजपासून सुरुवात झाली आणि या सगळ्या गोष्टी वास्तवाच्या इकॉनॉमिक्सच्या पलीकडे सांगायचा. सुरुवात आहे म्हणून, नवीन आहे म्हणून पुन्हा पुन्हा सब्जेक्टच्या बाहेर जात नाहीत आपण.
जुन्यांना चांगलं माहिती आहे, किंवा तुम्ही युट्यूबला फॉलो केला असेल मला, टू द पॉइंट, विषय, कन्सेप्ट तेवढंच घ्यायचं आणि पुढे चालायचं. गाव गप्पाचा कार्यक्रम नसतो, ह्याच्यातून तात्पुरतं भारी वाटतं, विषय राहतो बाजूला. सुरुवात आहे त्या पद्धतीने सांगितलंय. पुस्तकांचं पण झालं, आणि आता या इकडं स्टार्टिंगला हा सगळा पॅटर्न पुढे कंटिन्यू असणार आहे उद्या या लेक्चरला आणि परवाच्या लेक्चरला. आता इन डिटेल सिलेबस डिकोडिंग असेल. आज फक्त सिलेबस दाखवला, त्याच्यानंतर इन डिटेल POQ अनालिसिस असेल. आज जस्ट फक्त ट्रेलर दाखवलं. का? कारण एकदा सगळं झेपत नाही. थांबा ना, तुम्हाला आज याच्यावरून काय लक्षात आलं की हे किती गरजेचे आहेत, सुरुवातीचे पॉईंटही डिटेल घेणं किती गरजेचं आहे ते सांगितलं तुम्हाला मी. त्यामुळे आता हे एवढ्यावर संपलेलं नाहीये. सिलेबस इन डिटेल डिकोड करायचा, POQ अनालिसिस. तुम्हाला हे मोजके प्रश्न घेतले होते, आता मोजके नाही, प्रश्नांची संख्या तिथे जास्त असेल, आणि आयोगाचे अजून किती पॅटर्न आहेत हे बाहेर काढायचे आपल्याला. डिमांड ऑफ द एक्झाम, नेचर ऑफ द सब्जेक्ट, ह्या सगळ्या गोष्टीवर काम केल्यानंतर मग सुरू होतो आपला सिलेबस. उद्या आणि परवा मिस करू नका. एखाद्या वेळेस एखादा टॉपिक, एखादी कन्सेप्ट तुम्ही नंतर समजून घ्याल, पण हे नंतर मी सांगत बसणार नाही. पहिलेच 2-3 लेक्चर जे काय असेल तेच. मग तुम्हाला काय घ्यायचंय काय नाही करायचं बघा. बऱ्याच जणांचं असं असतं की सर नाही, मी डायरेक्ट काय करतो, मेन टॉपिकच सुरू करतो. आजपर्यंत तेच झालं ना. सुरुवातीचं इंट्रोडक्शन, सुरुवातीच्या ह्या गोष्टी सगळ्यांना काय वाटतात, कॅज्युअली येतात. नको, काय गरज आहे, हे इंट्रोडक्शनची मला गरज आहे का आता, ते नंतर कळतं. ठीक आहे, चला ऑनलाईन. स्टडी मटेरियल बद्दल ऐका, इकॉनॉमिक्स गाईड हे बुक कोर इकॉनॉमिक्स साठी, आणि त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्हाला मी त्या इतर नोट्स दिल्यात जे की इतर टॉपिक आहेत, जे इकॉनॉमिक्स गाईड मध्ये नाही आहेत. म्हणजे अर्थनीतीचं, जे अर्थनीती पब्लिकेशनचं मटेरियल आहे ना माझं, ते तेवढं इकॉनॉमिक्सला करा, मोर दॅन सफिशियंट. ते पण कधी करायचं, कुठल्या वेळेला करायचं सगळं सांगतो. डायरेक्ट असा गट्टा घेता ना तर कराल तुम्ही सगळा. तुमच्या किती जणांकडे आता आहे अवेलेबल, आणलंय कोणी? ठीक आहे, 1-2 दिवस नसेल तरी चालेल, पण ते फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स असेल, इकॉनॉमिक्स गाईड असेल, आणि बाकी मग ते कृषी उद्योग त्या पण नोट्स आहेत ना, त्या सगळ्या फक्त प्रिंट काढून ठेवा, तुमच्याकडे असू द्यात. चला, ओके ओके, अरे वा, व्हेरी गुड. बघा, इकॉनॉमिक्सच्या संदर्भात आता जे त्यांनी कमेंट टाकली ना, की जो गोंधळ होता तो गोंधळ कमी झाला. एक्झॅक्टली ही मोठी अचिव्हमेंट आहे. तुम्ही आता लगेच एखादा टॉपिक केला, एखादी कन्सेप्ट केली का, किमान काय करायचं हे तरी कळालं ना. इकॉनॉमिक्स आहे काय, आयोगाला काय अपेक्षित असतं, आणि आपण काय केलं पाहिजे, ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे, जी की विद्यार्थ्यांना हे करायचं नाही. तुम्ही बघा, ज्यांनी आतापर्यंत 4-5 वर्षे घालवलेत, ती सुद्धा कधी स्वतःहून शांत बसून एकदा विचार नाही करणार. जर आपण रिफॉर्म म्हणतो ना, मी नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये स्ट्रक्चरल रिफॉर्म केले पाहिजे. ती कोणालाच नको, जे आपला कार्यक्रम आता चाललाय. आणि परत जसं की मागच्या बॅचला सांगतो, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एक्झाम असू द्यात, 2026ची एक्झाम असू द्यात, प्री मेन्स असू द्यात, लेक्चर आज झालंय, उद्या होईल, ते झाल्यानंतर हे लेक्चर अवेलेबल असेल, मला नंतर भेटा आवर्जून. मी इथंच असणार आहे, तुम्ही इथंच असणार, मला माहिती, कुठं जाणार नाही. फ्री झाल्यानंतर या आणि मग मला सांगा. मी काही गोष्टी तरी त्या ह्याला रीलमध्ये टाकल्यात, मी टेलिग्रामला टाकलेल्या आहेत, की मी काही गोष्टी जे बोललो होतो त्या मग लगेच परीक्षेत दिसल्यात. ही काही जादू नाहीये, ही त्याला काहीतरी बेस आहे, अनुभव आहे, आणि त्या जर वर्कआउट होत असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे. बुकची प्राइस तुम्ही आता कुठून घेता त्याच्यानुसार व्हेरी करतं वेगवेगळ्या गोष्टीला. मला वाटतं 350-400च्या आसपास आहे ना बुक. भेट दुकानाला किती, 400. हा तेच, आता तुम्ही कुठून मागवताय, पार्सल मागवताय, तेच म्हणून म्हणलं ना. पुण्यात वेगळे 400च्या आसपास धरून चला रेंज, इकॉनॉमिक्स गाईडची बुक प्लस मायनस तुम्हाला ते मिळून जाईल. चला, ऑफलाईन काय डाऊट, काहीच डाऊट नाही. 2 प्रकार असतात डाऊट नसण्याचे. एक म्हणजे सगळं कळालं, काय डाऊट नाही ना. दुसरं म्हणजे काहीच नाही कळालं. कुठल्या कॅटेगरीमध्ये, आता समोर येत म्हणल्यावर सर म्हणावं लागेल, म्हणा सगळं कळालं.
काय ते आमचं आम्हाला कळालं म्हणा. कुठल्या कॅटेगरीत आहेत. थोडं पेशन्स ठेवा. काय आहे माहिती आहे का, सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स. हे वाटतं तेवढं सोपं नाही कार्यक्रम. म्हणून जड जाणार, काही गोष्टी नाही कळणार आणि तुम्ही अट्टहास पण नका करू. सर सगळंच कळायला पाहिजे मला. मी सांगतोय ना तुम्हाला. पण आपल्याला त्रास नकोच. सर सगळं इझी करा, सिम्प्लिफाय करा, सोपं करा. ही सवय म्हणजे आपली लेवल वाढवायची नाही, सरची लेवल खाली आणायची. ही झाली विद्यार्थ्याची डिमांड. आयोगाच्या लेवलला मॅच नाही करायचं. आपल्या अपेक्षा काय? आयोग फारच अवघड प्रश्न काढायला लागला. अरे मग ती परीक्षा आहे ना, ती सोपं आहे का ते? मग आयोगाला एका दिवस असं सांगायचं की सर पेपर्स नका घेऊ, आम्हाला डायरेक्ट पोस्ट द्या. मुलांनी डिमांड काय केली पाहिजे हे विचार करा. ज्या गोष्टी नाही कळाल्या त्याचा डाऊट विचारा, कन्सेप्ट कशी करायची हे विचारा. पण आपण कष्ट नाही घ्यायचे, बदलायचंच नाही. याच्यामुळे सगळं सोपं सोपं पाहिजे. एका लिमिटपर्यंत सोपं येतं, त्याच्या खाली येत नाही. खूपच जास्त सोपं, सिम्प्लिफिकेशन, इझी हे नाही होत. बरं, थांबायचं. आजचा पहिला डोस भरपूर झाला. आता उद्या गायबच होतो म्हणा, येतच नाही आता. ठरवा आता काय करायचं तुम्ही. हे असंच असणार आहे. आपण इथं एंटरटेनमेंट करायला आलेलो नाहीये, मजा करायला आलेलो नाहीये. ज्या गोष्टी गरजेच्या त्या शिकायच्या. त्रास झाला तरी चालेल. सेम टाइम उद्या परत अजून पुढच्या गोष्टी असतील, परवा त्याच गोष्टी असतील आणि त्याच्यानंतर आपण हे करू. चलो, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग ऑनलाईन. भेटू उद्या कंटिन्यू परत. चलो.